नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा EOS या कार्यक्रमामध्ये, जिथे आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी वैचारिक मंथन करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो। जगात प्रत्येक व्यक्तिमत्व हे आपापलं आयुष्य जगत असतं, पण एक अभिनेताच असतो जो अनेक मुखवटे परिधान करून एकापेक्षा अधिक माणसांचं आयुष्य जगत असतो। भूमिका खलनायकाची असो किंवा सहकलाकाराची, ज्यांनी ती प्रत्येक भूमिका चोखपणाने बजावली, असे विविध गुणधारी व्यक्तिमत्व श्री राहुलजी सोलापूरकर आज आपल्या बरोबर आहेत। नमस्कार। तर पाहूया त्यांच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी चित्रफित। नाट्य आणि सिने क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, ज्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील उत्तुंग भरारी महाविद्यालयीन जीवनातच घेतली। वक्तृत्व, कथाकथन व भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे। अचानक, नाथ हा माझा, अनैतिक, राजकारण गेलं चुलीत अशी अनेक व्यावसायिक नाटकं, नशीबवान, थरथराट, पळवापळवी, बालगंधर्व, व्हेंटिलेटर अशा एकूण 106 मराठी चित्रपटांमधील स्मरणीय भूमिका ज्यांनी केल्या। राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करताच ज्यांचं नाव आणि चेहरा आपल्या डोळ्यांसमोर येतो। मुक्त कराने की जो कोशिश कर रहे हैं वो है तो बहुत साहसपूर्ण, फिर भी हमें जल्दबाजी नहीं करनी चाहिए। नहीं दीवान साहब, हमें हर तरह से डॉक्टर अंबेडकर का उत्साह बढ़ाना चाहिए, हर तरह से। बाबासाहेब आंबेडकर, हनन, यशवंतराव चव्हाण या हिंदी चित्रपटांमधून ज्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, असे ज्येष्ठ अभिनेता, लेखक, व्याख्यानकार राहुलजी सोलापूरकर यांचं मंथन 2022 या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। हॅलो सर। सर, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला आणि अशा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जर कोणत्या लहान मुलाने जर अभिनय क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली तर बरेचदा ती पालकांना मान्य नसते किंवा त्यावरती खूप विविध प्रतिक्रिया पालकांच्या असतात। तर तुमच्या घरी त्यावेळेस काय वातावरण होतं? त्या काळाच्या दृष्टीने जे असतं तसंच झालं। तसा बरा होतो अभ्यासात वगैरे, तुकडीत वगैरे असायचो शाळेत, त्यामुळे सायन्सला जायचं आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असं एक घरच्यांचं मत होतं। त्यामुळे SP कॉलेजला आम्हाला नुमवीतनं सरळ प्रवेश होता, त्याप्रमाणे मी सायन्सला गेलो। 12वी सायन्सही झालं, COEPला ॲडमिशनही मिळाली। पण तोपर्यंत मधल्या काळात 11वी आणि 12वी या 2 वर्षात एकदा पुरुषोत्तम करंडक आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्यानंतर मला मुंबईला महाराष्ट्र शासनाचं जे शिबिर असतं 1 महिन्याभराचं, विजया मेहता घ्यायच्या पूर्वी, तर त्या शिबिराला जाण्याचा योग आला आणि तिथं माझ्या असं मनात आलं की अरे, डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा या करिअरमध्ये काम केलं तर बरं। म्हणून मी 3 महिन्यातच COEP सोडून दिलं आणि मी SP कॉलेजला परत आलो। फक्त यावेळेला मी आर्ट्स घेतलं। जवळजवळ 6-1 महिन्यांनी माझ्या घरी कळलं की मी इंजिनिअरिंग सोडून दिलं आहे। मग वडील नेहमीप्रमाणे भयंकर भडकले। वडिलांनी विचारलं काय करायचं डोक्यात आहे, तर मी सांगितलं की मला पुढे जाऊन ॲक्टर व्हायचं आहे। तर त्यांची प्रतिक्रिया हीच होती की यू वॉन्ट टू जॉईन बेगर्स लाईन विच कल्टिवेट बेगर्स। तर मी म्हटलं कधीतरी आयुष्यात मी नंतर प्रूव्ह करीन की ही पण तितकीच अत्यंत उज्ज्वल अशी आपल्या भविष्यासाठी होऊ शकते एखादी गोष्ट चांगली याच्यात। आणि खूप उशिराने त्यांना ते पटलं। म्हणजे मला अजूनही आठवतं की माझे पहिले काही चित्रपट किंवा माझ्या दूरदर्शन मालिका घरात सुरू झाल्या की आमच्या घरचा TV खाडकन बंद व्हायचा आणि वडील सांगायचे ते बंद, त्याचं काही बघायचं नाही मला। शाहू महाराज जर आता तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं, ते शाहू महाराजचं शूटिंग माझं 95 साली सुरू झालं। 99 साली पहिल्यांदा, म्हणजे जोपर्यंत माझे जवळजवळ 40 सिनेमे येऊन गेले होते, तेव्हा त्यांचा विश्वास बसला की आपला मुलगा काही वाया गेलेला नाही, चांगलं काहीतरी करतो आयुष्यात, चित्रपटात चांगलं नाव कमवलेलं आहे, खूप सिनेमे त्याच्या नावावर आहेत वगैरे। मग तिथनं मात्र पुढं बदल झाला, पण जे सुरुवातीला होतं तेच। आणि त्याचं एकमेव कारण, आमच्या काळामध्ये आजच्यासारखी प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे नव्हती, त्यामुळे एक COEP आणि एक BJ मेडिकल, त्यामुळे तिथे प्रवेश हा विषय असा असायचा की अरे COEPत प्रवेश किंवा BJ मेडिकलला प्रवेश। तर अशा वेळेला त्याला लाथ मारणं हा त्यांच्या दृष्टीने मूर्खपणा होता, हे बरोबरच आहे, कारण ते त्या पठडीतले होते। पण
आज मागे वळून बघताना मी असं म्हणतो की त्यांनी जर कदाचित हा चॅलेंज मला दिला नसता, बेगर्स लाईन असं म्हणून, तर कदाचित मला काही करायला तेवढी उमेद निर्माण झाली नसती. मला ते काहीतरी आपण प्रूव्ह करायचं असं जे झालं ते त्यामुळेच झालं असं मी म्हणतो. हो सर, एक वेगळी वाट निवडण्याचं इन्स्पिरेशन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. सर, तुमचा आवाज इतका प्रभावी आहे, म्हणजे एखाद्यावरती सहजपणाने छाप टाकण्यासारखा तुमचा आवाज आहे. तर ह्या आवाजाचा तुम्हाला अभिनयामध्ये किती आणि कसा उपयोग झाला? नाही, फायदा खूप होतोच, पण माझा आवाज एवढा चांगला नव्हता. म्हणजे मी सलग 3 वर्ष आमच्या शाळेनी 8वी 9वी आणि 10वी आम्ही तिन्ही वर्ष 3 आंतरशालेय नाट्यस्पर्धा ज्या वेळेला व्हायच्या त्याच्यात करंडक मिळवला आणि तो कायमस्वरूपी शाळेला त्यामुळे मिळाला. मंदार परांजपे, मी, मिलिंद देशपांडे, त्यानंतर संजय चितळे, असे आम्ही सगळे त्याच्यात काम करणारे जे होतो. पहिल्या वर्षी सदू दादू, दुसऱ्या वर्षी एका सभ्यचाळीत आणि तिसऱ्या वर्षी बालक वर्ष 1979-80. तर या तिन्ही एकांकिकांना आम्हाला करंडक मिळाला, पण त्यावेळी माझा आवाज एवढा चांगला नव्हता. राज्यनाट्य त्या स्पर्धेनंतर मी जेव्हा गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आवाजावर मेहनत खूप घ्यायला पाहिजे. आणि मग मी 2 वर्ष पूर्ण माझ्या आवाजावरती मेहनत घेतली. डॉक्टर अशोक रानड्यांकडे मी पूर्ण स्पीच थेरपी शिकलो. त्याचे सगळे एक्झरसाइजेस, सर्व विषय आजही. आणि मला ज्या ज्या वेळेला असं वाटतं की बाबा जिभेला आपली बर आली आहे का, जास्त स्वच्छ उच्चार येत नाही आहेत का, आपला आवाज नीट होत नाही आहे का, तर मी ते सगळे एक्झरसाइज आजही परत करायला लागतो. की एक 10 दिवस सलग केले की मग मला हे होतं. मग त्याच्यामध्ये अनेक एक्झरसाइजेस आहेत, मी काही त्यात आत्ता पडत नाही. पण कुणालाही जिभेसाठी सगळ्यात सर्वोत्तम एक्झरसाइज असं आमचे डॉक्टर अशोक रानडे सांगायचे ते तुम्हाला सांगतो की रावणाने जे शंकरस्तुती लिहिलेली आहे ती पाठ करावी आणि ती वेडीवाकडी कधीही तुम्हाला म्हणता आली पाहिजे. म्हणजे जटाकटा संभ्रम भ्रमण निलिंप निर्जरी विलोलवीच वल्लरी विराधमान मूर्धनी धगत 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 जललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिप्रतिक. आणि ह्याच्यात श्वासाचाही वापर, उच्चारांचाही वापर असं ज्या वेळेला होतं तेव्हा आपोआप ती तुमची सगळी आवाजाची, जिभेची, सगळी स्नायूंची, याचे सगळ्याचे व्यायाम घडतात आणि आवाज नीट करता येतो. याच्यावर माझा विश्वास आहे, कारण मी 2 वर्ष ते केल्यानंतर आता माझ्या आवाजावरती मी, आणि त्याचा फायदा निश्चितपणे होतो. सर, नक्कीच तुमच्या आवाजामुळं जी पण तुम्ही भूमिका साकारता ती अशी खुलून येते. सर, तुमची आत्तापर्यंत सर्वात जास्त गाजलेली भूमिका ती म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची. असं मी म्हणू शकत नाही, कारण तुमची पिढी कदाचित बघितलं असेल तरी, पण त्याच्यात थोडीशी आधीची जरी बघितली तरी मराठीतला शोले असं ज्याला म्हणलं थरथराटही खूप गाजला. प्रचंड लोकांच्या डोक्यात ती भूमिका बसली विलनची. किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी मी केल्यानंतर स्वामींची भूमिका लोकांना प्रचंड आवडली, विष्णू बाळातली आवडली. किंवा दादा कोंडकेंबरोबर पळवापळवी केला त्यातली खूप लोकांना आवडली. त्यामुळे अशी एकच एक भूमिका असं मी म्हणणार नाही. पण कसं आहे की एखादं व्यक्तिमत्व जे घडून गेलेलं असतं त्याची भूमिका करायला मिळणं हा एक खूप मोठा भाग असतो, आणि तो चॅलेंजिंग पार्ट होता माझ्यासाठी. आणि सगळं चरित्र त्यांचं उभं करायचं, आणि त्यामुळे ते लोकांना फारच हे झालं की अरे आम्ही प्रत्यक्ष बघितलं नाही 100 वर्षापूर्वी. कारण आता योगायोग बघा, तुमच्या महाविद्यालयाला 101 वर्ष आत्ता पूर्ण होत आहेत, आणि ह्या 6 मेला शाहू महाराजांना जाऊन 100 वर्ष बरोबर पूर्ण होत आहेत. म्हणजे तो कालखंड असा आहे की जो अनेक पिढ्यांनी त्यांना पाहिलंच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी असं झालं की आपल्याला शाहूंचं दर्शन पुन्हा होतंय. अशा पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला ती भूमिका करता आली, हा त्यातला महत्त्वाचा भाग. नाही, गाजलेली भूमिका म्हणायचा उद्देश हाच की लुक वाईज तुम्ही त्या भूमिकेला इतकं परफेक्ट गेलात आणि ते तुम्ही वाटलात शाहू महाराज. गंमत सांगू का, खरं म्हणजे नव्हतो मी तसा. माझी ज्या वेळेला निवड झाली 95 साली, त्यानंतर मला अजूनही आठवतं कोल्हापुरात सगळं झालं वगैरे, आणि मग मी संध्याकाळी आमच्या कॉस्ट्युम डिझायनर माझ्यासमोर आल्या. त्यांचं नाव भानू अथय्या, आता गेल्या भानुताई. गांधीसाठी ज्यांना पहिलं ऑस्कर मिळालं भारतात त्या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचं आडनाव राजोपाध्ये, आणि महाराजांचे जे मुख्य पुजारी राजोपाध्ये त्या घराण्यातल्या त्या होत्या. पण नंतर साऊथ इंडियन माणसाशी लग्न केलं म्हणून अथय्या नाव झालं त्यांचं. तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, म्हटलं कुणा वेळानं तुला निवडलं रे? तुम्ही म्हणलं का, काय झालं? किती बारीक आहेस म्हणे तू? कारण मी उंच होतो पण बारीक होतो. माझ्या आधीचे सिनेमे बघाल जर सुरुवातीचे 30-40, तर मी एकदम बारीक आहे पण उंच आहे. तर मग म्हणल्या मी नाही तुला असं काही करू शकत शाहूसारखं. म्हणलं म्हणजे काय? अरे म्हणे किती पॅडिंग लावायचं, ते एखाद्या शेतात ते काठीला बुजगावून लावतात तसं वाटेल, तू आता आधी वजन वाढव. आणि मग मी 6 महिने जो काही सगळा अभ्यास करत होतो, म्हणजे भारतातल्या सगळ्या ठिकाणांपासून ते लंडन म्युझियमपर्यंत जिथे जिथे शाहू महाराज गेले, पुस्तकं, छत्रपती पेपर्स, याचा अभ्यास करत असताना
मी 40 किलो वजन वाढवलं 6 महिन्यात. ते वेट गेन वेट लॉस हल्ली ज्याला म्हणतात ना. आणि त्याच्यावरती मी 3 पॅडिंग वापरायचो. तेव्हा मी कुठेतरी महाराजांच्या जवळ जायचो. त्यामुळे ते फारच अवाढव्य व्यक्तिमत्व होतं सर्वार्थाने, शारीरिकही बौद्धिकही कामानेही. पण तेवढं केल्यानंतर मी जरा त्याजवळ गेलो, नाही तर मी शक्य नव्हतं तेवढं. नाही, ती भूमिकाच इतक्या हुबेहूब तुम्ही साकारली की ज्या पिढींनी पाहिलं नव्हतं शाहू महाराजांना ते सुद्धा डोळ्यासमोर उभा टाकले. सर, तुम्ही मराठीबरोबर अनेक हिंदी चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलात. तर सर, मराठी भाषेवरती तर तुमचं प्रभुत्व आहेच, तर हिंदी भाषा ॲडॉप्ट करण्यासाठी काय चॅलेंजेस आले सर? एक तर उर्दू काही प्रमाणात शिकणं. सुदैव एकच होतं की शाहू करत असताना शाहूंच्या आयुष्यातला एक प्रसंग असा आहे की जिथं 2 धर्मातली तेढ कमी व्हावी म्हणून शाहूंनी एक असा प्रयत्न त्या काळात केला होता की आपला जो धर्मग्रंथ आहे म्हणजे भगवद्गीता त्याचं अरबी उर्दूमध्ये भाषांतर करणं आणि कुराण शरीफचं मराठीमध्ये भाषांतर करणं. यासाठी त्या काळात स्वतंत्र पैसे देऊन त्यांनी 2 न्यास उभे केले होते. आणि पुढं त्यात एक प्रसंग आहे ज्याच्यात शाहू महाराजांनी स्वतः त्याचा अभ्यास केलेला होता हे कळतं आणि तसा प्रसंग आमच्या चित्रीकरणात होता. त्या निमित्ताने एका उलेमाकडे जाऊन मी रेग्युलर बऱ्यापैकी कुराण पण त्यावेळेला अभ्यासलं होतं. त्यातले काही आयती अगदी त्याच्या उच्चारासहित आजही म्हणजे फाहिने खिफ्तुम लाहता दिनू फवा इथपासनं माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे त्या निमित्ताने उर्दूचा अभ्यास झाला, अरेबिकचा अभ्यास झाला, इतर याचा झाला. त्यामुळे मग हिंदी लहेजा, कारण हिंदीतही खूप फरक आहे. म्हणजे उत्तर हिंदुस्थानी हिंदी जे आहे त्याच्यावरती सगळा मुस्लिम राजवटींचा पगडा आहे. मध्य प्रदेशाकडचं हिंदी बघाल तर संस्कृत हिंदी तिथे जास्त येतं, भोजराजा आणि हा सगळा भाग बघितला तर. त्यामुळे प्रत्येक बंबईया हिंदी परत वेगळं येतं स्ट्रीट, कारण त्याच्यात सगळ्या बाकीच्या भाषा मिक्स होतात. आणि उर्दू ही बोली भाषा आहे, लिखित भाषा नंतर झाली. उर्दू ही 4 भाषांचं एकत्रीकरण आहे मुळात. त्यामुळे तुम्हाला फारसी, अरबी, पर्शियन आणि हिंदी चारही यायला पाहिजे, तेव्हा ती उर्दू, कारण ती सैनिकांच्या रोजच्या व्यवहाराची भाषा म्हणून आधी डेव्हलप झाली. तर हा सगळा अभ्यास केल्यानंतर मग ते करता येतं असं माझं मत आहे. खूपच छान सर. सर, आत्तापर्यंत इतक्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, तर त्यातली सर्वात जास्त जवळची वाटणारी भूमिका कोणती आहे का? एकही नाही. त्याचं कारण असं आहे, मी सुरुवातीला जरा नवीन नवीन आपण असतो चित्रपटात तेव्हा आनंद असतो की अरे आज प्रीमियर आहे, मग जायचं, लोक येणार, मग स्टेजवर एक मध्ये इंटरव्हल नंतर सत्कार, मग प्रेस, मजा. माझं असं व्हायला लागलं नंतर माझ्या लक्षात आलं की मी जाऊन सिनेमा बघायला लागायचो माझाच, आणि माझाच सिनेमा बघताना त्यातला एखादा सीन झाल्यानंतर मला असं वाटायचं अरे कुठंतरी शेण खायला गेलो होतो आपण त्यावेळेला. तर मग सगळं काय अजून चांगला करता आला असता, हा आपल्या लक्षात नाही आला हा शॉट, आणि आता तो परत देणं शक्य नाही. नाटकाला शक्य आहे, उद्याच्या प्रयोगात मी सुधारेन चूक एखादी किंवा नवीन काही गोष्ट मला सुचली तर. सिनेमात शक्य नाही ना, एकदा टेक झाला, ओके झाला, डायरेक्टरकडनं एडिट झाला आणि सिनेमा आता रिलीज झाला आहे, आता काय करणार. हे व्हायला लागल्यानंतर मी प्रीमियरला जाणं बंद केलं. म्हणजे मी माझे 22 किंवा 23 सिनेमांचे प्रीमियर अटेंड केले. त्यानंतर आज तागायत अगदी आत्ताच्या व्हेंटिलेटर नॅशनल अवॉर्डला सुद्धा मी प्रीमियरला गेलो नाही, कारण ते बघताना इतका त्रास व्हायला लागतो मला की अरे, त्यामुळे अजून माझ्या आवडीची भूमिका नाही आहे झालेली. मला दरवेळी असं वाटतं काहीतरी चुका आहेत, अजून पुढे काहीतरी करायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न याच्याशीच निगडीत होता सर, की तुमची सुरुवात नाटकापासून झाली, तुम्ही नाटकामध्ये उत्तुंग यश मिळवलं, सिनेमाच्याही माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलात, तर तुमचं जिव्हाळ्याचं माध्यम कोणतं आहे, सिनेमा की नाटक? आमचे एक मराठी रंगभूमीचे जे नटसम्राट होते डॉक्टर श्रीराम लागू, त्यांचं एक अत्यंत लाडकं वाक्य त्यांच्या लमाण नावाच्या आत्मचरित्रात आहे. त्यांनी असं म्हणलं की पैशाचा आवाज फार मंजूळ असतो, तर तो मंजूळ आवाजासाठी सिनेमा आवडतो, आणि मायबाप असं आम्ही रसिकांना म्हणतो त्या दादेसाठी नाटक आवडतं. सर, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर तर चांगला आहेच, पण त्यासोबत तुमच्या अनेक इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून असं आम्हाला कळालेलं आहे की तुम्ही अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहात. तर या शिस्तीचा उपयोग तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कसा झाला? अगदी म्हणजे उघडपणे सांगायला हरकत नाही, कारण लोक लाजतात बऱ्याचदा सांगायला. शिस्त हा विषय नाही आहे, एक वैचारिक बैठक आहे, आणि ती बैठक निर्माण होण्याचं कारण असं आहे, मी पुण्यातल्या पेठेमध्ये जन्मलेला माणूस आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जात होतो, द्वितीय वर्ष शिक्षित आहे, आणि त्यानिमित्ताने जी बौद्धिक संचलन, तिथलं सगळी कवायत, खेळ आणि इतर सगळ्या गोष्टी याचे जे संस्कार झाले त्याचा हा परिणाम आहे.
कारण नंतरच्या काळात मी अनेक दिग्गजांबरोबर जे काम केलं त्याच्यात एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि APJंनी एकदा बोलता बोलता असं एका त्यांच्या माणसाला सांगितलेलं मी पाहिलं की इफ यू आर लेट फॉर अ मिनिट यू आर नॉट जस्ट लेट. द पीपल दोज हू आर वेटिंग फॉर यू मल्टिप्लाय देम इन टू 1 मिनिट. दॅट इज द वेस्टेज ऑफ वर्ल्ड असं ते म्हणायचं. म्हणजे 100 माणसं आहेत तर ते 100 मिनटं वाया गेली, 1 मिनिट नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर मला असं वाटतं की या मोठ्या लोकांकडनं हे शिकण्यासारखं असतं की आपण दिलेली वेळ पाळणं. मग पुढं काही तांत्रिक अडचण आली, इतर काही गोष्टी झाली, काही अपघात झाला, काही इतर गोष्टी तर ठीक आहे. पण ही पहिली म्हणजे व्यावसायिक असण्याचं, धंदेवाईक नाही म्हणत मी, व्यावसायिक असण्याचं हे पहिलं लक्षण असलं पाहिजे की तुम्ही शिस्तबद्ध असलंच पाहिजे. त्यासाठी या शिस्तबद्ध असण्याचं पूर्ण श्रेय तुम्ही संघाला 200%. सर, इतक्या भूमिका तुम्ही आजवर केल्यात तर त्यातून एक अशी करायची राहून गेलेली भूमिका अशी कोणती असेलच ना? आहे ना. राहून गेली म्हणजे झालं असं, एका फार मोठ्या हिंदीतल्या लेखक दिग्दर्शक कवीनी दूरदर्शन असताना एक हिंदी मालिका करायचं ठरवलं. ही गोष्ट मी बोलतोय 89 सालची. त्यावेळेला थरथराट रिलीज झाला होता आणि कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये थरथराटचा माझा क्लोजअप आणि त्याच्या शेजारी एका संताचा चेहरा एवढा असं लावून त्याच्यावरचं काहीतरी असा एक प्रश्न असतात ना ते वाचकांसाठी, असं विचारलं होतं. आणि ते नेमकं त्या दिग्दर्शकाकडे कोणीतरी नेलं आणि ते म्हणले, अरे हा फिट आहे माणूस. खरं तर मी काही थरथराटच्या गेटअपसारखा दिसत नाही एरवीच्या आयुष्यात, पण त्या अशा प्रचंड मिशा, काळा कभिन्न टक्कल, कानातनंही बाहेर आलेले केस वगैरे, तर ते नेमकं त्या संत व्यक्तिमत्वाच्या इतकं जवळचं होतं. ते तसेच दिसायचे आणि उंच धिप्पाड होते. म्हणून मग त्या गृहस्थांनी असं ठरवलं की आपण ही सिरियल करूया, कारण हा मोठा माणूस होता आणि या मोठ्या माणसाची ही भूमिका. मग मी त्या संतांचं मूळ गाव जिथं आहे अमरावतीत तिथे गेलो. मी खंजिरी वाजवायला शिकलो. मी सगळ्या गोष्टी पुस्तकं त्यांची जवळजवळ 10 दिवस अभ्यास केला. सरकारी पातळीवरती अनेक घोळ असतात, त्यामुळे एवढा मोठा दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीतला किंवा लेखक असूनही जेव्हा त्यांना काही वेगळी मागणी केली गेली, त्यांनी असं सांगितलं की मला करण्यात काही रस नाही. मग मला हे ते व्यक्तिमत्व आवडलं होतं आणि मला करायची इच्छा होती. ती भूमिका म्हणजे संत तुकडोजी महाराजांची भूमिका. आणि ती मात्र माझ्याकडनं आज तगात राहून गेली, कारण त्यावेळेला गेटअप करून मी सगळा अभ्यास करून ग्रामगीतेपासून सगळं केलं होतं. पण नंतर काही ते घडलं नाही आणि ते करणारे दिग्दर्शक होते गुलजार साहेब. पण दिल्लीच्या सरकारी खात्यात जे काही उद्योग होतात ते त्यांना मान्य नव्हते आणि म्हणून त्यांनी ते बंद केलं प्रोजेक्ट. त्यामुळे ते करता आलं नाही मला. सर, तुमचं कर्तृत्व केवळ अभिनय क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही आहे. अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून असेल तुम्ही समाजसेवा करत आलेला आहात. तर सर, ही समाजसेवेची भावना कधी आणि कशी उत्पन्न झाली मनात? अगदी खरं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10वी आम्ही झालो. माझ्या बरोबरचे अनेक मित्र बोर्डात आलेले होते त्यावेळेला आणि आम्ही एक 7वीपासून एक संस्था चालवायचो समाजसेवी, शाळेत असतानाच, दर्पण नावाची. तर एक दिवस आम्हाला काही लोकांना असं बोलवलं गेलं किंवा तुम्ही बालगंधर्वजवळ एका बंगल्यात या, तुम्हाला काही भेटायचं काही मुलांना. आणि म्हणून आम्ही 5-6 जण, मंदार परांजपे, मी, सचिन सहस्रबुद्धे, शेगावकर, असे आम्ही तिथे गेलो सगळे. आणि गेलो तर असं लक्षात आलं की ती सर्व विशेष मुलं होती, मेंटली रिटार्डेड ज्याला आपण म्हणतो अशी. आणि त्यांना एका बंगल्यामध्ये एक बाई शिकवणाऱ्या होत्या आणि त्या मुलांनी आम्हाला क्रेपची बनवलेली अशी झेंडूच्या फुलांची पताका घरावर लावायला प्रत्येकाला एक एक दिली. आणि मग कशासाठी वगैरे, तर मंदार आमचा लीडर होता परांजपे. तर मंदार असं म्हणला की अरे राहुल, यांनी आपण हुशार विद्यार्थी आहोत, आम्ही बोर्डात आलो आहे, तू मराठीत आहेस, विशेष बक्षीस म्हणून आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलं आहे. मग मंदारला म्हणलं, मंदार, जगाच्या दृष्टीने यांना मतिबंध समजतात आणि हुशार मुलांचा सत्कार मतिबंध मुलं करतात आणि आपल्याला त्यांच्याशी काहीच माहिती नाही. म्हणून मग आम्ही त्या बाईंना म्हणलं आम्ही परत तुम्हाला भेटायला येतो. आणि मी आणि मंदार भेटायला गेलो. तर त्या म्हणल्या की काय आहे की शासकीय नियम असा आहे की ही मुलं जन्माला आल्यापासून 18 वर्षाची जेव्हा होतात त्यानंतर त्यांना शाळेतनं बाहेर काढावं लागतं आम्हाला. त्यांचं मानसिक वय 5 आणि 6च असतं. मग त्यांनी करायचं काय? मग पालकांसाठी एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून मी हे वेगळं सुरू केलं आहे. त्या संस्थेचं नाव कामायनी. आणि मग
आमच्या शाळेत एक याला माहिती आहे शिक्षक होते, त्यांचं नाव S.T. जोशी सर आहेत अजूनही. त्यांचा मुलगा असाच होता. तर तो पुरंदरे नावाचे आमच्या शाळेतले आणखीन एक शिक्षक, अशा सगळ्यांना घेऊन आम्ही असं ठरवलं की या मुलांना एरवी गुंतवता येईल असं काही करता येईल का. आणि मग त्यातून पहिलं प्रदर्शन बालगंधर्वला आम्ही त्यावेळी भरवलं. त्यांच्या पणत्या, मग ते रंगवायला आम्ही रंग आणले, आकाशकंदील बनवून घेतले त्यांच्याकडनं. त्या मुलांना एकच एक गोष्ट शिकवली की जमते, आणि आमचे शिक्षक बरोबर होते. आणि त्या प्रदर्शनामध्ये मला अजूनही आठवतं आहे 750 रुपये एकूण गोळा झाले त्यावेळेला. तर त्या ज्या जोशी मॅडम होत्या सगळं बघणाऱ्या संस्थापिका त्या म्हणल्या की तुमचं भाडं आणि जे काय तुम्ही भरलं होतं ते तुम्ही तिघंजणं परत घ्या आता. तर म्हणलं नाही, ही आमच्यातर्फे त्यांना भेट आहे, तुम्ही जेवढी मुलं होती त्यांना हे वाटून टाका पैसे, आणि त्या बदल्यात आम्ही काय तर आम्ही एक अजून आकाशकंदील विकत घेतो आमच्या घरी लावायला. मला असं वाटलं की त्या दिवशी मी एक कामाला सुरुवात केली, आणि ती मी आज तागायत पाळली आहे. 1980 सालची ही घटना आहे. आता हे 42वे वर्ष असेल. माझ्या घरात फक्त त्याच मुलांनी केलेला आकाशकंदील असतो, त्यांच्याच पणत्या असतात, त्यांचीच रांगोळी असते. मी बाजारातलं काहीही दुसरं विकत आणत नाही अशा ह्याच्यात. अशातनं मग ती सुरुवात होत गेली, आणि मग एकातनं दुसरी संस्था, दुसऱ्यातनं तिसरी, असं वेगवेगळ्या संस्थांशी मग निगडीत झालो. सर, या टाळ्यात सांगतायत किती मोठं पुण्याचं काम करत आहात तुम्ही. हे पुण्य वगैरे मला माहीत नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे, आपण एका समाजात वावरत असतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं असतो की ज्या समाजाने आपल्याला घडवलेलं असतं. तर ते कुठं द्यायचं हे कळलं तर त्या ठिकाणी जावं. सर, तुम्ही आत्तापर्यंत एवढे सगळे सिनेमे केले, नाटक केलं, त्या काळामध्ये भूमिका गाजवल्या तुमच्या. तर सर, आजच्या काळामध्ये असा कोणता अभिनेता आहे, कोणता ॲक्टर आहे ज्यात तुम्ही स्वतःला पाहता? असं नाही मी पाहत कोणाला. मध्ये मला आवडणारे खूप लोक आहेत, अच्छा, खूप चांगले आहेत. म्हणजे माझंच कोणतरी रूप पुढं दिसतंय वगैरे असं म्हणण्यासारखं एकतर काही मला दिसत नाही, कारण सगळंच वेगळं आहे, उंची, बाकीच्या गोष्टी. म्हणजे थोडंसं विषयांतर वाटेल, पण मला सगळ्यांनी असं विचारलं की तू खलनायक का झालास. म्हणजे टक्कल हा विषय मी सिनेमात केला आणि नंतर मग मी ते मेंटेन करतो आता. पण मला छान केस होते. आमच्या मित्राला माहिती आहे, शाळेत असताना मी व्यवस्थित होतो दिसायला, आणि सगळं छान होतं. की म्हणजे असंही काही नाही की वेड्यावाकडं भयानक रूप आहे, विचित्र काहीतरी आहे, नाक असं तिरपं आहे, जाड ओठेत, असं काहीच नाही आहे. किंबहुना गेटअप केल्यानंतर मग ते भयानक करता येतं रूप मला. म्हणजे डोळेही असे काही अगदी भयानक काहीतरी वेड्यावाकडे लाल वगैरे असं काही नाही आहे. तर मग मी त्यावेळेला गमतीत असं उत्तर द्यायचो की अरे, माझ्या उंचीची हिरोईनच नाही म्हणून मला विलन केलं बहुतेक, नाही तर मी हिरो झालो असतो असं मी म्हणायचो. पण अगदी खरं सांगायचं तर तसा काही विषय नाही आहे. अनेक प्रकारच्या भूमिका करायला मिळतात, हा त्यातला महत्त्वाचा भाग. आणि या निमित्ताने मी कायम नेहमी सांगतो की समजा शिवाजी महाराजांचा इतिहास मांडायचा तर आमच्या वाट्याला अफजल खानच येणार ना. माझ्या वाट्याला मला कोणी शिवाजी करणार नाही. शिवाजी महाराज 5 फूट 7 इंचच होते, 6 फूट 3 इंच अफजल खानच असला पाहिजे. त्यामुळे अशाच पद्धतीच्या भूमिका माझ्याकडे येणार. पण एक निश्चित असतं की कुठलीही भूमिका करताना ती किती प्रामाणिक करतो याच्यावर अवलंबून आहे. अफजल खानच फसला तर शिवाजी कसा उठून दिसेल. त्यामुळे तोही चांगलाच व्हायला पाहिजे. नाही, पण सर, मराठी सिनेसृष्टीचं भवितव्य तुम्ही कोणत्या अभिनेत्याच्या नाही, खूप आहेत. आता आमच्या शाळेचा माझे विद्यार्थी असलेला सुबोध, माझ्यानंतरच्या पिढीतला, किंवा चिन्मय मांडलेकर सारखा आत्ता अभिनेता जो वेगळं काम, खूप अभिनेते चांगले आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की म्हणजे माझ्यानंतर काय वगैरे असं कोणाचंच काही नसतं, असं माझं कायम मत आहे. कुठलीही गोष्ट जगात कुणाहीसाठी थांबत नाही. प्रवाही सातत्याने चालू असतो. नवीन लोक येत असतात, त्यांचे उत्तम टॅलेंट्स दिसत असतात, आणि असं कोणी समजून घेऊ नये की मी केलं तेच चिरस्थायी आहे वगैरे वगैरे, असं काही नसतं. परिवर्तन हा एकच जगाचा नियम आहे, आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा आहे असं माझं कायम मत आहे. आपण आपल्या वेळेला आपण 100% आपला म्हणजे सहयोग किंवा जे काही द्यायचं आहे ते सत्पात्री देता येते का दान, एवढाच विचार करावा. माझ्या मेल्यानंतर किती सिनेमे माझे लक्षात राहतील, किती टाईल्सवर माझं नाव राहील, हा सगळा राजकीय भाग झाला. आमच्यासारख्या लोकांनी एवढंच करावं, आपल्या पिढीनी आपल्याला मनोरंजन करायचं आहे, लोकांना काही वेगळा विचार द्यायचा आहे वगैरे, यासाठी जे जे आपल्या वाट्याला आलं ते 100% योगदान देऊन करण्याचा प्रयत्न करावा. दॅट्स ऑल. कुणीही असा चिरस्थायी नसतो असं माझं मत आहे. किती टॉपचे अभिनेते सांगू, किती नंतर काळाच्या पडद्याआड गेले, आता कुठे आठवतात आपल्याला, असे कितीतरी लोक आहेत. खरे सर. प्रश्नोत्तरांची ही देवाणघेवाण राहुल सरांसोबत अशीच चालू राहील. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
नमस्कार, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा EOS मध्ये. आपण गप्पा मारत होतो राहुलजी सोलापूरकर यांच्याबरोबर. सर, इथे आमच्या जर्नलिझमचे काही स्टुडंट आणि आमचे शिक्षकगणसुद्धा बसलेले आहेत. त्यांना तुमच्याशी काही प्रश्न विचारायचे, तर आपण एक एक करून सुरू करूया सर. गुड आफ्टरनून सर, माझं नाव साक्षी आहे अँड माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या कोणत्या नाटकाचे अगणित प्रयोग करायला आवडेल आणि का? दोन नाटकं आहेत. एक नाटक शिवराज गोरले नावाचे जे मोठे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं अनैतिक नावाचं एक नाटक होतं. त्यातली भूमिका मला आवडायची करायला खूप. नंतर ते 200 प्रयोग झाल्यानंतर बंद आलं नाटक. त्यानंतर आम्ही चित्रपटात व्यस्त आलो. तर ते एक नाटक आवडतं. आणि ज्याला मराठीमध्ये लिरिक असं म्हणतात, म्हणजे गद्य काव्यात्मक नाटकं अशी फक्त 2च मराठीत लिहिली गेली. एक विंदा करंदीकरांचं किंग लिअर आणि दुसरं मंदोदरी नावाचं नाटक, की जे रावणावरती आणि त्याच्या बायकोच्या, म्हणजे मग ज्या आपल्याकडं पंचकन्या म्हणलेल्या आहेत, अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी, त्यातल्या मंदोदरीच्या संघर्षावरती लिहिलेलं होतं गोनी दांडेकरांनी. तर ते पूर्ण गद्य काव्यात्मक नाटक आहे. तर ते मला आजही करायला कधीही आवडेल. मी त्यातला रावण करायचो त्याही वेळेला, आणि आत्ताही रावणच करायचं आहे म्हणजे मला. तर ही 2 नाटकं कधीही रिवाईज कोणी केली तर मला जरूर करायला आवडतील. मी ह्या पलीकडं एक नाटक अजून करायचं होतं, पण ते आलंच नाही. त्याचं कारण असं की अर्ध नाटक लिहून झाल्यानंतर लेखकच गेले. त्यांचं नाव विवा शिरवाडकर. माझं मंदोदरी पाहिल्यानंतर शिरवाडकरांच्या मनात असं आलं होतं की दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन होतं, आणि त्या नावाने दुर्योधनाच्या आयुष्यावरचं नाटक लिहायचं. त्याचे पहिले 3 प्रवेश त्यांनी लिहिले, पण आमचं वाचनही झालं नाशिकमध्ये. आणि दुर्दैवाने नंतर तात्या गेले, त्यामुळे ते नाटक अर्धवट राहिलं. पण त्याच म्हणजे प्रतिभेने लिहिणारं कोणी जर भेटलं आणि कोणी जर लिहिलं तर मला दुर्योधनही साकारायला आवडेल. कारण मृत्युंजयमध्ये दुर्योधन मी केलेला होता, पण हा दुर्योधन आणखीन वेगळा असेल, त्यामुळे तो आवडेल. गुड आफ्टरनून सर, माझं नाव शिवानी लकडे. तुमचा विलनच्या रोलकडे जास्त कल आहे का, आणि असेल तर का? मला ते मी मगाशी सांगितलं, तर माझा काही कल नाही आहे. हा रसिकांचा कल असतो असं माझं मत आहे. म्हणजे मी जर एकदा खलनायक म्हणून आवडलो तर मग लोक मला त्यातनं बाहेरच काढत नाहीत. मग निर्मातेही म्हणत राहतात पैसे कमवायचे तर ह्यालाच खलनायकच केला पाहिजे, ह्याला नायक केला तर लोक कसं स्वीकारतील. हिंदीमध्ये हे बदलतात गोष्टी. अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी खलनायक म्हणून सुरुवात केली आणि नंतर नायक झाले. अगदी शत्रुघ्न सिन्हापासून शाहरुखपर्यंत उदाहरणं घ्या, विनोद खन्नापासून सुद्धा. पण मराठीत हे नाही होत. एकदा शिक्का बसला की बसला. त्यामुळे आता 106 पैकी 55 चित्रपटात मी खलनायकच आहे मेजरली. आणि मग याशिवाय इतर रोल वगैरे केले. आता शाहू महाराज काही खलनायक नाही ठरू शकत किंवा स्वामी समर्थ नाही ठरू शकत, त्यामुळे तशा अर्थी. पण हिरोचा रोल नाही मिळाला. त्या काळात मिळाला होता एक सनसनाटी नावाचा एक सिनेमा आला होता आमचा, पण तो काही फार चालला नाही. आणि त्याच विषयावरती नंतर आलेला सिनेमा चालला म्हणजे दुनियादारी. दुनियादारी नावाची सुहास शिरवाडकरांच्या कादंबरीवरच सनसनाटी होता. त्यातली प्रमुख भूमिका हिरोची मी केली होती, आणि हिरोईन माझी होती ही भावे आपली, आणि अश्विनी. आणि तो नाही चालला जास्त. त्याच्यात मी हिरो होतो. कदाचित तेच झालं असावं की लोकांनी विचार केला की हा खलनायक आहे, हिरो म्हणून कसं काय आला. त्यामुळे हे रसिक ठरवतात. माझी आवड असते असं नाही, मला वैविध्यपूर्ण भूमिका करायला आवडतात आणि करतो. हॅलो सर, माझं नाव पूजा खांडेकर. सर, तुमची पहिली कमाई ज्याची फ्रेम म्हणजे ते तुम्ही तुमच्या आईला दिली होती आणि त्याची फ्रेम तुम्ही तुमच्या घरात लावलेली आहे, तर त्याच्या मागची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. पुण्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावाची जी संस्था आहे, ही भारतामधली पहिली आणि एकमेव संस्था की जिथनं शिकून अनेक अभिनेते, अभिनेत्री, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट हे सगळे बाहेर पडले आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत खूप काम केलं. पण सरकारी नियम विचित्र असतात. अलकाजींनी ज्यावेळेला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीमध्ये सुरू केलं, NSD आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं,
त्यानंतर पुण्यातलं अभिनयाचं प्रशिक्षण अचानक बंद झालं. जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, ओमपुरी, नसीरुद्दीन शहा, मिथुन चक्रवर्ती, अनिल धवन, विजय अरोरा ही सगळी इथनं बाहेर पडलेली लोक अभिनय शिकून. पण ते बंद झालं आणि दिल्लीला शिफ्ट झालं. आणि मग जसे तुम्ही आता हे प्रोजेक्ट करताय किंवा काही आपण शाळा कॉलेजमध्ये वेगवेगळे पेपर्स लिहितो, मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, लँग्वेजेसचे असतील, तसं इथल्या मुलांसाठी जे पेपर असतात त्याच्यात त्यांचे ग्रुप्स केले जातात आणि मग त्यांना सॉन्ग पिक्चरायझेशन, कंटिन्युटी, डिप्लोमा फिल्म असे वेगवेगळे विषय असतात अभ्यासाला. मग सॉन्ग पिक्चरायझेशन म्हणजे जुनं एखादं गाणं घ्यायचं, नवीन नटनट्या घ्यायच्या आणि ते परत शूट करायचं. मग कॅमेरामननी काम कसं केलं आहे, डिरेक्टरनी त्याला डिरेक्शन कसं दिलं आहे, त्याच्यामधला अभिनय कसा करून घेतला आहे, एडिटरनी त्याचं एडिटिंग कसं केलं आहे, अशा याच्यावरती त्यांचे मार्क्स असतात. ते विद्यार्थी काय करत होते 78-79 पर्यंत, आपल्याच बरोबरचे जे मित्रमैत्रिणी अभिनय शिकायला आले त्यांना ते वापरायचे. आता ते दिल्लीला गेल्यानंतर त्याला वापरायचं कुठलं. मग त्यांनी असा निर्णय घेतला विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या टीचर्सनी की पुण्याच्या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारे जे कलाकार असतील त्यातला आपल्याला एखादं सुटेबल वाटलं तर आपण त्याला घ्यायचं आणि आपण त्याच्याबरोबर काम करायचं. मला आठवतंय मी पुरुषोत्तम करंडकमधली माझी एकांकिका खूप आवडली डॉक्टर जब्बार पटलांना आणि त्यांनी विचारलं की मी एक नवीन नाटक करतो युथचं पडघम नावाचं, त्यात तू करशील का काम. तर म्हणलं हो आवडेल. आणि मग मी त्या नाटकाच्या रिहर्सल्स करायला लागलो. FTIच्याच बॅडमिंटन हॉलमध्ये मोठ्या त्याच्या रिहर्सल्स चालायच्या आणि तिथे ही सगळी FTIची मुलं संध्याकाळी रिहर्सल बघायला यायची डॉक्टर जब्बार पटेलला नाटक बसवत आहेत म्हणून. त्यात एक उत्तर प्रदेशचा विद्यार्थी होता जांगले नावाचा. तो अचानक माझ्याकडे आला एक दिवस रिहर्सल संपल्यानंतर आमची आणि म्हणला की थोड़ा काम है राहुल भाई. म्हणलं कहो ना. तो म्हणला मैं यहाँ पे आया हूँ डायरेक्शन के लिए, लास्ट ईयर है मेरा और पोस्ट ग्रेजुएशन का हूँ मैं स्टूडेंट, तो मेरी फाइनल की एग्ज़ाम की फिल्म मुझे बनानी है 40 मिनट की. तो बोला अच्छी बात है. तो बोला नहीं उसमें मैं कैरेक्टर ढूंढ रहा था एक मेन रोल के लिए, तो 4-5 दिन मैंने देखा आपकी रिहर्सल और आप जिस तरह से काम कर रहे हैं तो मुझे लगा कि क्यों ना आपको पूछूं, लेकिन ये ऐसा है कि जो स्टाइपेंड हमें मिलता है एज अ स्टूडेंट उसमें ही फिल्म बनानी पड़ती है, तो मैं पैसे नहीं ज़्यादा दे पाऊँगा, एक 10 दिन के 50-100 रुपये आपको दे दूँगा, लेकिन जाने आने का इंतज़ाम जहाँ पे शूटिंग होगा हमारी गाड़ी रहेगी FTI की, खाना वाना सब मिलेगा आपको. म्हणलं मला तो काही प्रश्न नाही. म्हणलं मी काम करीन. त्याचं कारण असं की त्यावेळेला मी फक्त दूरदर्शनच्या कॅमेऱ्यापुढं काम करायला लागलो होतो आणि नाटकातनं कामं करत होतो. पुढं जाऊन सिनेमात काम करायचं हे निश्चित होतं. त्यामुळे म्हणलं आपल्यालाही अनुभव मिळेल मोठ्या कॅमेऱ्यापुढं काम करायचा. आणि एक भाग असतो ना, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्हाला आता माहिती आहे की परीक्षा जेव्हा द्यायची असते तेव्हा आपण कसून तयारी करतो की आपल्याला जास्तीत जास्त मार्क सिक्युअर करता आले पाहिजे त्यासाठी. मग घरचेही काय मस्त अभ्यास केलेला आहे, पेपर देऊन आलं की घरच्यांनी सॉलिड गेला. मग ज्या दिवशी प्रत्यक्ष रिझल्ट लागतो त्या दिवशी घरच्यांकडे जाताना मग नाही ते जरा मास्तरीने आमची खडूस होती ना म्हणून मार्क, हे असं आपलं ठरलेलं असतं सगळं. तर म्हटलं हा विद्यार्थी आहे आणि तो फायनल एक्झाम देतोय तर नॅचरली तो जास्तीत जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न करणार फिल्म बनवताना. म्हणजे माझं काही चुकलं तर म्हणाल बाबा तुझ्या अभिनयावर माझे मार्कही अवलंबून आहेत, नीट काम कर. तर आपल्याला शिकायला मिळेल, अनुभव मिळेल, अशा याने मी त्याला हो म्हणलं. हो म्हणल्यावरती एक सहज प्रश्न असतो कुठल्याही कलाकाराचा, रोल कुठला आहे, काय आहे. आता हिरो म्हणून घेतोय तुम्हाला मेन रोलसाठी, म्हणजे कारण डोळ्यापुढं म्हणजे अगदी पिठात कमी पैसे असल्यामुळे बसून बघितलेले शम्मी कपूर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र हे सगळे डोळ्यापुढं असतात ना त्यावेळेला आमचे म्हणजे आदर्श आमच्या काळातले. तर मी विचारल्यावरती तो म्हणला क्या है, मेरी फिल्म है ना सर वो रेलवे स्टेशन के जो कुलीज है ना उनके विषय पर है और उसमें का एक मेन रोल कुली का, लीडर का, वो आपको देना है. थोडा हिरमुसलात ना, असं वाटलं की बहुतेक जरा वजन उंची चांगली आहे, बॅगा बिगा बऱ्या उचलेला हा हमाल म्हणून आपल्याला निवडलं आहे का काय. आणि पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आमचं जवळजवळ 10-1 दिवसाचं शूटिंग होतं. आणि मी काय करायचो की तोच वेश घालून सकाळपासून बसून राहायचो त्या हमालातच, की जेणेकरून असं कुठेही वाटायला नको की बाबा कॉलेज शिकलेला अत्यंत असा शनिवारी पेठीतला माणूस आहे वगैरे असं नको. जसं ते अशिक्षित आणि ते त्यांचं स्लँट लँग्वेज जी असते सगळी बोलण्याची, सातारी, कोल्हापुरी वगैरे असे तिकडची जे आलेले असतात तशी वाटावी. म्हणून ते गुडघ्यापर्यंतचं मळकं धोतर, तो लाल डगला असतो त्यांचा, एक तो पितळी बिल्ला असतो रजिस्ट्रेशनचा तो, एक बिहारी पद्धतीचा गमछा असतो ज्याची वळकटी करून डोक्यावर ठेवता येते, घामही पुसतात, सगळं त्यांनीच होत असतं, हातही धुतलं की पुसतात, त्यालाच खाल्लं काही की. तर असा सगळ्या वेशात मी तिथे हिंडत होतो. आणि त्यावेळेला जावळ बरं होतं त्यामुळे केस, दाढी वाढलेली अशी, आंघोळ केलेलं रूप, असं सगळं.
एक 6-7 दिवसाचं आमचं शूटिंग झालं आणि तो दिग्दर्शक माझ्याकडे आला आणि मला म्हणला, राहुल भाई एक प्रॉब्लम है यार. म्हणलं क्या हो गया? तो म्हणला, मुझे ऐसा एक शॉट लेना है क्रेन का बड़ा वाला कि ये जो मेन गेट है वहाँ से आप सब लोग, आपके पीछे पूरा उनका पलटन ऐसा बाहर आ रहा है सब, और गुस्से में है सब, और एक जगह बाजू में आके रुकते हैं, आप बैठते हैं और आपके साथ वो सब बैठ जाते हैं और काम बंद होता है. कोई किसी की बैग नहीं उठा रहा, कोई सरकारी सामान नहीं उठा रहा, मिलिट्री के लिए कोई काम नहीं कर रहा, ऐसा एक सीन मुझे शूट करना है. तो मतलब करो. तो मतलब क्या करो यार, पीछे 50-100 लोग तो चाहिए पुलिस, जो सारे स्टेशन के पुलिस इकट्ठा हुए हैं बिकॉज यू आर यूनियन लीडर. तो बोला है ना ये सब. अरे क्या है, वो तो काम वाले हैं. तो मैं बोला फिर मॉब सप्लायर को बोलो और कल करते हैं शूट, बुलाओ 100 लोगों को. अमिताभ बच्चन यांचा कुली तुम्ही पाहिला असेल कदाचित. तिथे कसं असतं की मनमोहन देसाई असं सांगतात, आमच्या मॉब सप्लायरला 100 माणसं उद्या पाठवा आम्हाला सारखी दिसणारी. ती सेटवर येतात. मग तो काय रेल्वे प्लॅटफॉर्म लागला असेल, मग त्यांचे असिस्टंट सांगतात की ए तू बिडी ओढत तिथं बस, ए ती ट्रेन येणार आहे तू धावत धावत डबा पकडायचं कर, ए तू ती हातगाडी घेऊन जा, ए तू 3 बॅगा घेऊन तिकडून जा, ए तू असं कर. हे सगळं बाकीच्यांना सांगितलं जातं. बॅकग्राऊंडला ती ॲक्शन चालू असते, फोरग्राऊंडला कुठेतरी निळू फुले आणि बच्चन साहेबांचा सीन चालू असतो काहीतरी. तर त्यावेळेला मॉब सप्लायरचा रेट होता पर पर्सन पर डे 70 रुपये. म्हणजे 100 आम्हाला बोलवायचे तर 7,000 रुपये. इथं मेन रोलवाल्याला तो 10-15 दिवसाचे 100 रुपये देतोय. तो कुठनं मॉब सप्लाय आणणार? तेव्हा तो म्हणला ये तो नहीं होगा राहुल भाई, लेकिन तू मराठी है, पुना का है, तू अच्छी जानता है, तो तू इन लोगों को पटा लेना. 1-2 गाड़ियों के बीच में जहाँ पे वो लोग आराम करते हैं ना, उसमें हम शॉट ले लेंगे. मैं पूरा तैयार रखता हूँ सारा टेक्निकल. तर पुण्याचं रेल्वे स्टेशन तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिलं माहीत नाही. त्याचा जो एंट्रन्स आहे मेन पूर्वी ब्रिटिश पद्धतीचा होता. म्हणजे त्याला असं जे एक आधुनिक नंतर पुढे छप्पर आलं ते पूर्वी नव्हतं. दगडी याच्यावर 2 बाजूनी दिसणारं घड्याळ होतं आणि ते एक पुण्याचं वैशिष्ट्य होतं. बरं ते घड्याळ दोन्हीकडे एकच वेळ दाखवायचं, म्हणजे हेही वैशिष्ट्य होतं. आणि त्या घड्याळाखाली भेटू वगैरे असं लोक म्हणायचे असं. आणि तिथंच बहुतेक हमाल असायचं. त्याची कारणं अनेक. एक तर 1 नंबर प्लॅटफॉर्मला सरळ चालत जाता येतं, ना जिना आहे ना पायऱ्या आहेत ना काही आहे. म्हाताऱ्या कोताऱ्यांना जाणं सोपं पडतं. ॲरिस्टोक्रॅटिक लोक ज्यांना स्वतःची बॅग उचलायची लाज वाटते अशांना हमाल तिथेच मिळतात. सरकारी सामान जे तिथनं बाहेर पडतं त्यालाही तीच जागा आहे. पोस्टाचे मोठं काही आलं असेल पार्सल्स वगैरे तर तेही तिथंच. त्याचं कारण असं आजही तिथं तीच जागा तशीच आहे. जर स्टेशनकडे तोंड केलं आपण तर त्याच्या उजव्या बाजूच्या जागेपाशी एक पाटी आहे. दिस पार्किंग इज रिझर्व्ड फॉर मिलिटरी अँड पोस्ट. आजही तशीच आहे. आपल्याला गाडी नाही लावता येत. ती गाडी समोर डावीकडं उजवीकडं पार्क करता येते आपल्याला पार्किंगमध्ये. कारण मिलिटरीची एखादी गाडी आली आहे, एखादी वॅगन्स जाणार आहेत, सहाय्य करायला अधिकारी आला आहे, त्याची अँबॅसी असेल, किंवा पूर्वी पोस्टाचं काम खूप होतं जोपर्यंत मोबाईल किंवा बाकी नव्हतं तेव्हा कॉम्प्युटर. तर त्यांच्या मोठ्या लाल डबे यायचे, त्यातनं सगळं सामान पार्सल्स घेऊन जायचे. तर यासाठी ती जागा आहे. मी त्या हमालाच्या वेशात तिथे बसलो होतो, सगळे हमाल बरोबर होते. आणि मी त्यांना समजावून सांगत होतो की बाबांनो इथं सरकारी जे काय लिहिलं आहे सगळं की बाबा 3 रुपये मोठ्या डागचे, 2 रुपये लहान डागचे वगैरे, तर हे आत्ताच्या रूलनुसार तुमच्यासाठी बरोबर असेल, पण आम्ही सिनेमात असं दाखवतो की ही भाव वाढले पाहिजेत आणि तुम्हाला जरा जास्त पैसे मिळाले पाहिजेत हमालीचे. तर त्यासाठी काम बंद आंदोलन युनियन लीडर तुमचा सांगतो आणि तुम्ही सगळं बंद करता. आणि खूप हाहाकार माजतो की काय धान्याची कोठारं सगळं ते वॅगन्स पडून आहेत, खालीच होत नाही आहेत, अमुक नाही, मिलिटरीचं सामान हे, म्हाताऱ्या कोताऱ्यांची किती. तर ते जे काय सीन आहे तो पुढचा म्हणलं. पण आपल्याला असं दाखवायचं की तुम्ही कॅमेऱ्यात कोणी बघू नका. जातीवाचक बोललो की कसा राग येतो, असा चेहऱ्यावर राग, आणि माया मागणं सगळे बाहेर या आणि इथे येऊन बसायचं, एवढंच काम आहे आपलं. आणि असं मी शॉर्ट त्यांना समजावत होतो सगळा. कारण मराठी येत होती आणि तो बिचारा UPचा होता आमचा डिरेक्टर, आणि तो स्टुडंट जो होता कॅमेरामन तो नेपाळी पोरगा होता त्यावेळेला इथे शिकायला लास्ट इयरला. हे सगळं माझं चालू आहे आणि तिथे उजव्या बाजूला एक हिरवी अँबॅसिडर आली अचानक. एक पुढनं आणि एक मागणं 2 चकचकीत ब्राऊन बूट खाली उतरले, टक 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 करत आमच्यापर्यंत आले. एक खूप मोठा मिलिटरीतला अधिकारी होता आणि त्याचा सार्जंट कोणतरी होता. आणि त्या सार्जंटने असं माझ्याकडे एकदा बघितलं, सगळ्या ग्रुपकडे आमच्या माझ्याकडे बघितलं आणि म्हणलं अबे जरा उठ, डिकी में से एक होल्डर और एक सूटकेस लेके 4 नंबर पे चल. 1-2 मिनिट गडबडलो. मग लक्षात आलं आपल्या एकूण वेशावरनं आपल्याला हमाल समजलाय, काय करायचं काय नाही. म्हणलं चला. म्हणून मी उठलो सरळ. उठलो, ते डिकी अँबॅसिडरची त्या हिरव्या उघडली, तो पाना फुलांचा कॅमॉफ्लेजचा मोठा त्याचा होल्डॉल तो खांद्याला लावला, गमछ्याची वळकटी गेली. आता सवय झाली होती रोज त्यांच्याबरोबर राहून सगळं. आणि ती बॅगही VIP ची एक ठेवली होती डोक्यावर आणि चालायला सुरुवात केली.
आता रोज राहून राहून हमालांकडनं गाड्यांचं टायमिंगही कळलं होतं. त्यामुळे मी सहज असं घड्याळ बघितलं, हा दादर मद्रासची वेळ झाली आहे म्हटलं, 4 नंबर प्लॅटफॉर्मला येणार. म्हणजे हा अधिकारी कुठंतरी डेप्युटेशनवर किंवा काही कामाला जात असेल. बरं शिकलेला होतो, त्यामुळे कळत होतं की कॅप्टन कर्नल अशी त्यांची पाटी वगैरे, स्टार्स सगळं दिसत होतं त्याचं, किती आहे तिथं त्याचं नेम प्लेट. तर म्हटलं हा अधिकारी काही मिलिटरीचे लोक कोंबतात त्या डब्यातला नाही, त्याचं नक्की रिझर्वेशन असणार. चार्टवर जाऊन बघूया, जिथं डबा लागणार आहे तिथं जाऊन ठेवूया. कारण आपण सुद्धा आजही बघा रेल्वेने जाताना आपण काय करतो, ती पोझिशन डब्याची बघतो आणि मग ती प्रत्येक ठिकाणी आता पाटी लागते. त्यावेळेस तसंही नव्हतं इलेक्ट्रॉनिक, की बाबा A1 इंजिनापासून 4था आहे, A2 5वा आहे, मग मध्ये काय पॅन्ट्री कार आहे, मग त्याच्यापुढे S1 S2 S3 S4 आहे, असं सगळं. हमालांची भाषा ही नसते. ते आज डाऊनला AC मागं लागलाय. आता हे पटकन कळत नाही, डाऊनला AC मागं लागलाय म्हणजे काय. डाऊन याचा अर्थ मुंबईकडनं दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या, आणि अप म्हणजे खालनं वरती मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या, ही त्यांची भाषा असते. तर मला ते सगळं लक्षात आहे, डाऊनला अमुक आहे, ह्याला अमुक आहे, असं ते कळत होतं. तर मी चालायला सुरुवात केली. हमालाचं सामान हमाल असल्यासारखं. ते बरोबर जे खरे हमाल गडबडले, त्यातले 1-2 माझ्या बरोबर चालायला लागले. म्हणले राहुल साहब ये क्या कर रहे हैं, हमारा काम है, हमें करने दीजिए ना. म्हटलं चुबैठ भाई अभी जाने दे, बाद में सोचेंगे क्या होगा. आणि मी आपल्या 4 नंबरला गेलो, चार्ट बघितला, जिथं डबा लागत होता A1 तिथं ठेवलं. पुढं त्या सिनेमात म्हणजे त्या फिल्ममध्ये असा एक शॉट होता की ज्यात पत्रकार येतात आणि सांगतात की अख्ख्या शहराचा गोंधळ झाला आहे तुमच्यामुळे, गेले 5 दिवस झाले तुम्ही काहीच सामान उचलत नाही, त्यामुळे अन्नधान्यापासून सगळे झालं आहे. आणि मग मी युनियन लीडर म्हणून थोडा 1-2 बुकं जास्त शिकलेला. मग मी तिथे एक प्रश्न मांडतो की इथे एकूण हमाल किती, आम्हाला मिळणारी हमाली किती, सरकारी आम्हाला मिळतो दर तो किती, त्यात आम्हाला आमच्या ठेकेदाराकडनं पैसे काढले जातात, त्यामुळे आमच्या हातात किती येतात, आणि मग आम्हाला काहीतरी तर द्या आयुष्यात जगायला चांगलं, असा एक तो विषय होता. म्हणलं अच्छी बात है कि ये अपने पास आया है कि इनके सामने इसकी रिहर्सल हो जाए. असं म्हणून मी सामान ठेवलं आणि त्या मिलिटरीच्या अधिकाऱ्याशी बोलायला लागलो. म्हणलं साहब बहुत बड़े बड़े डाग है साहब, दिखने में होल्डॉल एक है लेकिन ठूस ठूस के आपने सामान भरा है, अभी उठाया तो पता चला तो ये बहुत बड़ा डाग होता है, ऊपर से ये एक और एक सूटकेस, तो 3 डाग तो होते हैं सर. 3 बड़े डाग बोले तो 9 रुपया तो होता है साहब, 3 रुपये से आप यहाँ से जाने वाले वापस नहीं आने वाले बख्शी से क्या बोल के कुछ 10-20 रुपया दीजिए. त्याने आपलं शांतपणे माझ्याकडे बघितलं. मी परत सांगायला लागलो, क्या करूँ साहब, घर में एक बूढ़ी माँ है, उसकी दवा दारू के लिए पैसा लाना पड़ता है, 2 कच्चे बच्चे हैं, मैं कॉलेजला होतो खरं तर, 2 कच्चे बच्चे हैं, तो उनको क्या मैं हमाल बनवाऊँ क्या साहब, आप जैसा बड़ा अफसर बनेंगे तो हमें भी अच्छा हो जाएगा ना, तो उनको सिखाना पढ़ाना चाहता हूँ, उसके लिए तो पैसा लगता है ना आजकल साहब. बराच वेळ त्याने ऐकून घेतलं आणि त्याने खिशातनं असं पाकिट काढलं, एक 5 रुपयाची करकरीत नोट हातात ठेवली. 3 रुपये होल्डॉल के, 2 रुपये सूटकेस के लिखा है, उस हिसाब से दिया है, इससे ज़्यादा पैसा नहीं मिलेगा. मी आपलं ते धोत्राच्या कनवटीला लावले आणि परत बोलायला लागलो. हे सगळं आमचं होईपर्यंत मधल्या काळात कुणीतरी आमच्या त्या जांगलेला जाऊन सांगितलं. त्याचबरोबर स्टेशन सुपरिंटेंडेंट थडानी नावाचे गृहस्थ होते, त्यावेळेस चीफ होते पुणे रेल्वे स्टेशनचे. त्यांच्या खरं तर केबिनमध्ये एका बाजूला त्यांची झोपायची जागा होती, तिथे AC रूममध्ये माझी व्यवस्था होती, मेकअप बिकअप सगळं तिथं व्हायचं. तो आमचा नेपाळी कॅमेरामन, जांगले सगळे धावत सुटले आणि FTIचे 2 प्रोफेसर की अरे बापरे, राहुल कोणाच तरी सामान घेऊन 4 नंबरला गेला. कदाचित ते जांगलेच्या मनात दुःख पण झालं असावं की बाबा राहुलला आपण 10 दिवसाचे 100 रुपये कबूल केले होते, 5व्याच दिवशी ही वेळ आली का काय वगैरे. आणि तिथे येऊन जेव्हा ते बोलायला लागले तर त्या अधिकाऱ्याला आधी असं वाटलं की माझ्या बाजूनी कोणतरी भांडायला आलंय. आणि जेव्हा त्याला कळलं की इथे FTIच्या एका फिल्मचं शूटिंग चालू आहे, त्यात काम करणारा मी ॲक्टर आहे, मी काही खरा हमाल नाही, तेव्हा तो भयानक ओशाळला. म्हणजे मिलिटरीतला गृहस्थ ओशाळ्याला मी पहिल्यांदा पाहिला. त्यांच्या चेहऱ्याची इस्त्री जात नाही तर पटकन कधी. आणि त्यांनी पटकन हात पुढे केला आणि मला म्हणले आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, वो 5 रुपये वापिस देतो. दुसऱ्या क्षणी माझा हात माझ्या त्या कनवटीला गेला. म्हणलं नहीं साहब, एक बात यह है कि सचमुच आपका सामान वहाँ से यहाँ तक मैंने उठाया है, इसलिए आपने पैसा दिया है. आणि दुसरी गोष्ट अशी आहे म्हणलं, आम्ही अभिनेते नेहमी असं म्हणतो की जेव्हा मी एखादी भूमिका करत असतो तेव्हा मी राहुल सोलापूरकर न वाटता त्या भूमिकेतला वाटणं हे फार महत्त्वाचं असतं. आपण असं समजू की हा प्लॅटफॉर्म ही रंगभूमी आहे, आम्ही आमचा एक खेळ करत होतो, तुमच्या ते लक्षात आलं नाही आणि तुम्ही मला हमाल समजलात. आणि या माझ्या काय जे काय परकाया प्रवेश किंवा परिवर्तन असतं याला बक्षीस म्हणून 5 रुपये दिले तसं समजलं तर चालेल का. त्यांनी मोठ्या मनाने दिले. आज ते गृहस्थ ब्रिगेडियरहून रिटायर्ड झाले, जयपूरला आता ते सेटल आहेत. आजही माझा त्यांचा उत्तम परिचय आहे ब्रिगेडियर कर्नल साहेबांचा. माईट बी रनिंग 85-86 वगैरे आता ते. तर ते 5 रुपये मी घरी घेऊन आलो आणि मी आईला सांगितले हे लॅमिनेट कर, हे खर्च नाही करायचं, इथून पुढे आयुष्यात करोडो रुपये मी कदाचित कमवीन, काहीही होईल, पण
याच्या आधीही म्हणलं महाविद्यालयीन काळात मी इतक्या स्पर्धा केल्या, बक्षिसं जिंकली, त्या प्रत्येक वेळेला समोर एक गाजर होतं माझ्यासाठी की हे मला करायचं आहे, हे मला करायचं आहे. आज असं काहीच नव्हतं. मी माझं काम करत होतो आणि अचानक ही चालत आलेली भेट आहे माझ्यासाठी, एक बक्षीस आहे. तर म्हणलं ज्या ज्या वेळेला आयुष्यात परत असं होईल की बाबा अमुक भूमिका मला जमेल की नाही, अमुक डिरेक्टरने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली मला करेल की नाही, एवढ्या मोठ्या लेखकाचं काहीतरी मला आता वाचायचं आहे तर ते मला नीट वाचता येईल की नाही, मला ते भाव मांडता येईल की नाही, अशी भीती ज्या क्षणाला मनात येईल तेव्हा मी म्हणलं हे 5 रुपये बघीन, मला ते एवढंच शिकवेल. माणसाने स्वतःला प्रवाहात झोकून द्यावं. काठावर बसून स्विमिंग शिकता येत नाही तसं आहे ते. प्रवाहात झोकून द्यावं, भोवरे फोडत पलीकडच्या तीराला पोचणं हे नशिबाचा भाग. पण निदान प्रवाहात हात मारत राहण्याला आणि मध्यभागापर्यंत जाण्याला फार मोठी किंमत असते आणि ती मला हे 5 रुपये शिकवेल असं माझं मत आहे. आणि त्यामुळे ते आजपर्यंत मी लॅमिनेट करून ठेवतो. थँक्यू सर. क्या बात आहे. फारच सुंदर प्रसंग आणि मुख्य म्हणजे भावना किती किती 5 रुपये फ्रेम करून तुम्ही ठेवलेत. या प्रसंगावरूनच एक प्रश्न सुचला की मी जर चुकत नसेन तर तुम्ही NCC मध्ये होतात हो. आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला लष्करी ट्रेनिंग द्यायला हवं का याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. माझं प्रामाणिक मत ते द्यायलाच पाहिजे. म्हणजे मी आज एवढे देश हिंडतो माझ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने, व्याख्यानांच्या, तेव्हा मी पाहिलेलं आहे की प्रत्येक इस्रायल असेल, अमेरिका असेल, युरोपमधले महत्त्वाचे सगळे देश असतील, जर्मनीपासून, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्ष देशासाठी दिली पाहिजेत आणि पूर्ण मिलिटरी ट्रेनिंग दिली पाहिजेत. हे त्यांच्याकडे कंपल्शन आहे आणि त्या कंपल्शन पोटी लोक एकतर शिस्तबद्धही होतात, ज्याला आपण आजच्या काळात असं म्हणतो ना की राष्ट्रावरती प्रेम करायला आधी शिका, ते शिकतात. म्हणजे पुण्याशी निगडीत पटकन घटना सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आत्ता परवा कर्वे रोडच्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मिटावा म्हणून 2 पूल केलेत. न स्टॉपला न थांबता पलीकडे जाता येतं, तिकडून SNDT बसनं पलीकडे इकडे येता येतं. त्याचं उद्घाटन होतं. त्यावेळेला मी माझ्याजवळ अगदी पुण्याचे महापौर राहतात म्हणून मग मी त्यांना सहज बोलताना म्हणलं की उद्घाटनासाठी रोड मस्त केलेत तुम्ही. म्हणलं हां ते काय आता सगळं. म्हणलं नाही पण त्याची बाहेरनं खालच्या बाजूने जाऊन पाहिलं का? तर ते म्हणले का? खालच्या बाजूनी म्हणलं त्याच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर लोकांनी छान म्हणलं डिझाईन करून ठेवलं, पिचकाऱ्या मारून. म्हणलं सगळं आता काय करणार म्हणला, कळतच नाही आपल्याला. मी कित्येकदा लोकांना विचारतो तुम्ही घरात थुकता का? मग हा देश, ही मातृभूमी, हेही मोठं घरच आहे ना माझं एक, ते स्वच्छ राहावं असं का वाटत नाही? तर हा बेसिक शिस्तीचाच एकूण अभाव आहे आपल्याकडे सर्वार्थाने. अत्यंत वाईट वाटतं मला की हे स्वच्छतेची स्पर्धा या देशात घ्यायला लागणं आणि मग कुठला शहर स्वच्छ निघालं याच्यासाठी केंद्राकडनं बक्षीस मिळणं हे उपजत असलं पाहिजे. हा सगळे भाग शिस्तीतनं येतात असं माझं मत आहे. जगण्याचं रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट शिस्त असली पाहिजे असं जे मला वाटतं. त्यासाठी हे ट्रेनिंग आवश्यक आहे. आपल्याकडे झालं आहे काय, शक्यतो मी PTच घेतो शाळेपासून किंवा मग एखाद्या खेळात मी जर असेल इंटर स्कूलला वगैरे तर माझी PT कॅन्सल होते. त्यानिमित्ताने लंगडीला होतो मी म्हणून माझी PT कॅन्सल. नाहीच अगदी जमलं महाविद्यालयात गेल्यानंतर हा NSS बरं आहे, झाडं लावायची, कुठेतरी जायचं वगैरे वगैरे. NCC म्हणजे अगदी ज्यांना पुढं कुठेतरी जायचं आहे, मग त्यांना मिलिटरीतच जायचं आहे किंवा त्यांना काहीतरी नंतर NDA मध्ये वगैरे, तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग ठीक आहे, बाकी नको. माझं असं मत आहे झक्कू ताड्या गोट्या प्रत्येकाला एकदा हे ट्रेनिंग दिलं पाहिजे. एकदा ती सगळी शारीरिक कष्टाची शिस्तीची सवय लागली ना की देश सरळ होतो. हे मी जगात बघतो. आपल्याकडं दुर्दैवाने सगळं ऑप्शनल झालं आहे, कंपल्शन नाही होत. हा वाईट भाग आहे त्यातला. आणखी एक दुसरा प्रश्न असा होता, बोलता बोलता तुम्ही सांगितलं की COAPला ॲडमिशन मिळाली होती. आजही COAPला ॲडमिशन मिळणं ही अत्यंत प्रतिष्ठे आणि खरंच ते आहे मोठं त्याचं सगळं. तर तो जो क्षण होता की 3 महिन्यानंतर ते सोडलं आणि आर्ट्सला ॲडमिशन घेतली, तर हे जे पर्याय आहेत आपल्यासमोर हे फार कठीण असतात हे क्षण. तर अशा प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये काय विचार करून ते निवडले आहेत? अगदी खरं सांगायचं तर थोडी माझी नेहमीची जी कॉमेंट आहे ती आधी सांगतो. मी असं अनेकदा पाहिलं आहे की खूप मोठी मोठी लोकं आता वेगवेगळे जे काही चॅनल इंटरव्ह्यूज वगैरे होतात त्याच्यात ते सांगतात, मी 6 वर्षाचा होतो तेव्हा मी ठरवलं की मी इंडस्ट्री उभी करणार आहे. तर मला असं वाटतं की अरे तुझ्या चड्डीची नाडी नव्हतं बांधतायत, तू कसं ठरवलं असशील हे? काहीतरी काय उगाच बोलतो. 10वी 12वी पर्यंत आपल्या आईवडिलांच्याच मतांवरती आपण बरेचसे असतो आणि तेच लोक त्यांची जी काय हे ते करत असतात. माझ्या आईवडिलांनी काय केलं की आजच्या मुलांचे आईवडील काय करतात, आता ही सगळी मास कम्युनिकेशनला आली आहेत आणि काही वेगळा विचार करता येत तिथपर्यंत ठीक आहे. नाही तर माझं कायम मत आहे
शक्यतो आय टीला जा, त्यातही तू कम्प्युटर सायन्स वगैरे घेऊन जर काही करत असशील तर बघ, तुला जगात आज स्कोप आहे. आज तिथं सगळ्यात जास्त बहुतेक सगळे पालक, त्यामुळे मी बरेचदा जाताना सांगतो की पालकांच्या बाबतीत सुद्धा की आई वडिलांनी आपले टक्के एकत्र करावे, तर मग विचार करावा आपल्या मुलाला बोलताना की काय हो 98च पडले, लाज नाही वाटत 98 पडलेत ना. तुमच्या दोघांचे एकत्र करून सुद्धा तेवढे नाही होते त्यावेळेचे. पण नाही ना, 98.5ला क्लोज झाली. हे जे काय चाललंय ना आपल्याकडे, हे बंद झालं पाहिजे. प्रत्येकाला आता हे नवीन एज्युकेशन पॉलिसीत येतं, हे खूप छान आहे की तुम्हाला एकाच वेळेला, कारण आपल्याकडे किती साचेबद्ध शिक्षण आहे. कॉमर्सला गेलं की फक्त कॉमर्सचेच विषय करायचे, आर्ट्सला गेलं की भाषा, राज्यशास्त्र, सायकोलॉजी वगैरे हेच करायचे, सायन्सला गेलं की फक्त त्याच्याच, मग त्यातलं केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी ते तुम्हाला काय करायचं आहे, झॉलॉजी करायचं आहे, बॉटनी करायचं आहे. फॉरेनमध्ये असं कधी नसतं. केमिस्ट्री घेऊन काम करणारा मुलगा सायकोलॉजीही घेत असतो, लॅटिन लँग्वेजही घेत असतो आणि त्याचे जेवढे आयाम आहेत तेवढे एक्सपोज करू शकत असतो. आपल्याकडे दुर्दैवाने ती पद्धत पूर्वीपासून नव्हती. आता या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते बऱ्यापैकी बदल होत आहेत आणि त्याचा उपयोग करता येईल. कारण साधी गोष्ट आहे, ही मास कम्युनिकेशनची मुलं आहेत. आज माझा इंटरव्ह्यू घेतला आहे, बहुतेक सगळे आत्ता हे प्रसिद्धी माध्यमातलीच लोक तुम्ही घेतली होती तिथपर्यंत ठीक आहे. उद्या जर इथं काकोडकरांना बोलवलं गेलं, किंवा फॉर दॅट मॅटर आमचा अत्यंत जवळचा वर्गमित्र आता DRDOचा अध्यक्ष आहे, सायंटिस्ट आहे फार मोठा, डॉक्टर प्रदीप कुरुलकर, त्याला इथं बोलवलं गेलं, तुम्हाला जर त्याविषयीची माहितीच नसेल तर तुम्ही काय विचारणार आहात? कारण हे काही लोक आमच्यासारखे किंवा राजकीय लोकांसारखे रोज पडद्यावर येत आहेत, रोज दिसत आहेत असं नसतं. त्यामुळे त्यांना काही सारखी प्रसिद्धी नसते, सायलेंट काम चालू असतं त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. माझं असं मत आहे की या सगळ्या आयामांना पकडता येईल अशा पद्धतीचं शिक्षण खरं तर जे जगभर दिलं जातं ते आपल्याकडे असलं पाहिजे. दुर्दैवाने अत्यंत साचेबद्ध शिक्षण इतकी वर्ष, 70-75 वर्ष आपल्याकडे स्वीकारलं गेलं. आता कुठेतरी त्याच्यात सगळे बदल होत आहेत. त्या बदलाचं एक चित्र समोर आहे असं माझं मत आहे की जे लोकांना मास मीडिया आणि या सगळ्यात जाऊन काम करायचं आहे आता. पूर्वी असं जर कोणी म्हटलं असतं तर काय काय भिकेचे ढोळायला लागलेत का काय, कसला पत्रकार काय होतो बावडासारखं कुठला तरी, वर्तमानपत्रच आधी मुक्त सगळी कर्जावर चालतात, इथनं सुरुवात झाली असती बोलायला. त्यामुळे माझं मत असं आहे की हे नवीन पॉलिसी ही खूप चांगली आहे, मुलांना आता आयाम खूप चांगले आहेत. त्यावेळेला असे निर्णय घेणं हे अवघड असतं, हे बरोबरच आहे. पण माझ्या बाबतीत ते सोपं गेलं त्याचं अगदी खरं. कारण वडिलांनी असं सांगितलं होतं की मी खूप गरिबीतनं मोठा झालो, जे काय आज झालो आहे तो, म्हणजे फार मोठं असं नाही पण तुम्हाला व्यवस्थित. तर मी वयाच्या 8व्या वर्षापासून खूप कष्ट घेतले माझे आईवडील गेल्यानंतर, असं माझ्या वडिलांचं सांगणं होतं. दोन्ही बहिणींना मोठं केलं माझ्या लहान वगैरे, आणि मी अक्षरशः म्हणजे रस्त्यावर अभ्यास कर, नादारीमध्ये वार लावून जेव, असं. तर तुम्ही 10वीपर्यंत तुम्हाला मी सगळं शिकवलं, इथून पुढं तुमचं तुम्ही बघा, असं वडिलांनी मला सांगितलं होतं. त्यामुळं मग मला निर्णय घेणं सोपं होतं. ज्या दिवशी त्यांना राग आला तेव्हा मी सांगितलं सॉरी, माझी फी मी भरतोय, ती कुठल्या कॉलेजला भरायची ती मी ठरवणार, असं मी त्यांना सांगितलं. चिडले होते खूप माझ्यावरती, पण काही प्रश्न नव्हता. कारण 10वी नंतर पैसेही मिळणं शक्य नव्हतं कुठल्याही प्रकारे. NCCमधनं माझी त्यावेळेला युनियनशिप कॉर्पोरेशनला इंटरव्ह्यू झाल्यावर मी मर्चंट नेव्हीत नाही जायचं असं ठरवलं, म्हणून मी परत शिक्षणालाकडे आलो 11वीला. पण काहीच बाकी त्यावेळेला साधनं नव्हती. पण त्यावेळेला पुण्यात एक चांगली व्यवस्था होती की विद्यार्थ्यांना काम मिळवून देणाऱ्या, जसं आता कमवा शिका योजना नंतर सुरू झाल्या, त्यावेळेला दर्शन हॉटेलमध्ये फक्त कॉलेज विद्यार्थ्यांनाच वेटर बनवलं जायचं. त्यामुळे मला दर्शन हॉटेलला वेटर म्हणून नोकरी मिळाली आणि 100 रुपये पगार मिळायचा. त्यामुळे मी 11 ते 5 SP कॉलेज करायचं सायन्सचं 11वीला असताना. 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी त्या हॉटेलला वेटर होतो. 100 रुपये खूप व्हायचे, कारण आमची फीज किती लिमिटेड. बरं, एक सँडविच खायला मिळायचा ड्युटीवर असताना, प्लस कॉफी मिळायची 2 वेळा, आणि मंगळवारी हॉटेल बंद असायचं, त्यामुळे सोमवारी रात्री हॉटेल धुवायला थांबलं तर अजून 10 रुपये जास्त मिळायचं. आमच्यासाठी हे खूप होतं. मग अशा पद्धतीने करत मग नंतर कॉलेजला आल्यानंतर मग इतकी बक्षिसं मिळाली कॅशमध्ये एकाच वर्षात 10,000ची, की मग म्हणलं आता नोकरीची गरज नाही, आपल्या फीचे पैसे आहेत आपल्याकडे, आता पाहिजे ते करता येईल आपल्याला, असं. पण सांगण्याचा उद्देश, निर्णय घेणं अवघड असतं, तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. पण ते कधीतरी एकदा ठरवावं लागतं प्रत्येकाने, मला हे करायचं आहे, माझी ही आवड आहे खरी. दुर्दैव काय झालं आहे, ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड टेस्टवर ठरवतात पालकसुद्धा. अहो ह्याच्यावर कसं ठरेल? मग 8.5 येतं आमच्या टेस्टमध्ये, तुम्ही मेडिकलला घाला. अहो मेडिकलला घाला काय, रक्त बघितलं की ओळ येते त्या पोराला, तो कसा जाणार मेडिकलला? तर माझ्या सांगण्याचा उद्देश हे, प्रत्येक मुलांनी एका त्या विशिष्ट वयात, साधारण 17 ते 18च्या जवळ येतो त्यावेळेला ठरवता येतं. फक्त ते थोडं स्वतःशी आतमध्ये बोलून ठरवावं लागतं की माझी ही आवड आहे, मला हे करायचं आहे, हे मला जमेल.
तुमचा आवाज एवढा भारदस्त आहे, तर तुम्ही साऊथ मूवीज अथवा हॉलिवूड मूवीजची डबिंग भविष्यात कधी कराल का? नाही करणार. त्याचं कारण असं आवाज भारदस्त आहे म्हणून डबिंग करायचं असं नाही आहे. डबिंग ही एक वेगळी कला आहे. मी बहुतेक सगळ्या शासकीय जेवढ्या पाणी योजनांच्या फिल्म्स आहेत महाराष्ट्रातल्या, कोयना धरणापासून ते अगदी पुण्यातल्या कालव्यांपर्यंत, या सगळ्यांना माझा आवाज असतो. बऱ्याचशा वेगवेगळ्या जाहिरातींना माझा आवाज असतो. त्यानंतर काही डॉक्युमेंटरीज मोठ्या लेवलच्या, नॅशनल लेवलच्या होतात, त्याला माझा आवाज असतो. अशा ठिकाणी मी करतो. चित्रपटाचं डबिंग करणं हे काही फार भारी आहे असं मला वाटत नाही. म्हणजे त्याच्यात काही असं आपला आवाज आहे म्हणून द्यायचा. तुम्ही जर नीट बघितलं तर जेवढे साऊथचे किंवा इंग्रजी चित्रपट डबून आपल्याकडे येतात त्याच्यात त्याच माणसांचे आवाज असतात. त्यामुळे ते टिपिकल त्या स्टाईलनी आणि ते तेवढ्या वेळात त्याबरोबर ओठाशी शक्य तितकं मॅच करत दिलेले शब्द जोडणं वगैरे ही कला नसून हे टेक्निक आहे. त्याच्यात मजा नाही आहे काही करण्याची. म्हणजे अगदी खरं सांगायला हरकत नाही, कटप्पाचं माझ्याकडं डबिंग आलं होतं आत्ता मराठी करत असताना बाहुबलीचं. मी नाही म्हणून सांगितलं की मी नाही करणार, कारण त्यात काही मजा नाही आहे. कारण मला त्याच्या ओठाशी फक्त मॅच करून बोलायचं आहे आणि माझा आवाज आवडला आहे तुम्हाला म्हणून तुम्ही विचारले. माझी कला काय आहे त्यात? काहीच नाही. त्यामुळे असं काही मी करणार नाही. हां, अर्थात अशी वेळ आली की चणे पुटाणे खाऊन जगायला लागणार आहे ना, आता यातनं पैसे मिळणार आहेत तर जाईन सुद्धा, असं सांगता येत नाही. पण आय डोंट थिंक की असं होईल. नमस्कार सर, माझं नाव अपर्णा गुरव. सर, चित्रपट आणि मालिकामध्ये काम करत असताना तुम्ही तुमची भूमिका कशी निवडता? खरं सांगायचं तर आम्हाला भूमिकेचा चॉईसच नसतो. निर्माते आणि दिग्दर्शक आणि लेखक यांच्यात आधी डिस्कशन होतं आणि मग आम्हाला विचारलं जातं ही भूमिका तू करणार का. आणि मग त्यानंतर मला जर तो रोल सगळा आवडला असेल तर मग मी हो म्हणतो. मग त्याच्यापुढं आणखीन एक महत्त्वाचा हर्डल असतं, दॅट इज म्हणजे व्यवहार. मग तो व्यवहार जर पटला आणि बाकी सगळ्या टर्म्स कंडिशन्स पटल्या तर आम्ही काम करतो, नाही तर नाही करत. कित्येक रोल सोडून द्यावे लागतात, कित्येकदा नाही म्हणावं लागतं. काही कधी आर्थिक कारणाने, कधी रोल आवडला नाही म्हणून, कधी वेळ नाही म्हणून, अशा वेगवेगळ्या कारणाने. त्यामुळे चॉईस आमच्याकडे नसतोच. चॉईस कधी असू शकतो, मीच निर्माता आहे किंवा मीच डिरेक्टर आहे आणि मी ॲक्टरही आहे, मग आय हॅव अ चॉईस की अरे मी आता हा सिनेमा करतो आणि यातला हा रोल मला करायचा आहे. म्हणजे छोट्या भाषेत ॲक्टिंगचा डिप्लोमा पहिला केलेला असल्यामुळे सुभाष घईचे सिनेमे बघा, त्याच्यामध्ये तो एक एंट्री स्वतः ठेवायचाच. तो डिरेक्टर बनला किंवा प्रोड्युसर बनला तरी डिंग डॉंग वगैरे असं काहीतरी. तर त्याचं कारण तो स्वतः ॲक्टर होता. त्यामुळे तोच निर्माता आणि डिरेक्टर असल्यामुळे तो ठरवू शकायचा. आम्हाला हा चॉईस नसतो. त्यामुळे आम्हाला त्यांनी ठरवलं आणि विचारल्यानंतरच कळतं की या रोलसाठी मला विचारलं. सर, मला एक प्रश्न आहे. आपण आता बघतो की रिजनल फिल्म्स ज्या तेलुगू आहेत किंवा तमिळ किंवा अजून भोजपुरी फिल्म्स आहेत, त्यांना एक पॅन इंडिया एक स्टेटस आहे सध्या. मराठी सिनेमा कुठे कमी पडतो अशा रीच? खरं सांगायचं तर मराठी सिनेमा कमी नाही आहे. नॅशनल अवॉर्ड्समध्ये तुम्ही बघाल तर खूप मराठी सिनेमांनी आपले झेंडे गाजवलेत बाहेरच्या वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये. माझ्यासाठी तो प्रश्न मोठा असा आहे की बॉलिवूड म्हणजे हिंदी इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे, मुंबईमध्ये आहे आणि ती भारतात म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत आणि भारताच्या आर्थिक राजधानीत हिंदी आहे. त्यामुळे साहजिक असं होतं की हिंदीचा प्रभाव इथे जास्त राहतो. तुम्ही कर्नाटकापासून खाली जा, ते त्यांच्या भाषेला आधी महत्त्व देतात. म्हणजे भाषावर प्रांतांच्या भरे नेहरूंनी केले असेल तरी त्या लोकांना मान्य नाही आहे हिंदी. ते कुडमुडं न येणारं इंग्रजी बोलतील चुकीचं, नाही तर त्यांची भाषा बोलतील. हिंदी म्हणलं की त्रास. म्हणजे वेळ असेल तर एक घटना सांगू का घडलेली, म्हणजे मजा येईल तुम्हाला थोडी. दादा कोंडक्यांच्या एका सिनेमाचं आम्ही शूटिंग करत होतो आणि दादा म्हणले गाणी आपण सगळी बँगलोरला करायची, वृंदावन गार्डन वगैरे. म्हणलं बरं. तर त्याच्यात एका गाण्यात मी विलन असल्यामुळे माझी वेगळी वेगळी अशी लांबून एंट्री होती सगळी. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही 4 गाणी करतोय, तू एक 3 दिवस दे मला बँगलोरला शूटिंगला. म्हटलं बरं देतो. मग 3 दिवस डेट ठरल्या, आम्ही त्याप्रमाणे तिकडं बेंगलोरला गेलो. आता मराठी सिनेमाचं बजेट जे असतं त्याप्रमाणे एका आपल्या बऱ्या हॉटेलात आम्ही उतरलो होतो सगळे. आपण ऐकलं असेल कित्येक लोकांनी, डॉक्टर राजकुमार नावाचे एक फार मोठे नट होऊन गेले साऊथमध्ये, कर्नाटकात. त्यांनी 400हून अधिक चित्रपट केले आणि तो माणूस देव होता त्यांच्यासाठी. त्यांनी अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांचे रिमेक केले आणि ते सगळे लोकांना आवडले. म्हणजे प्रभातचा तुकाराम तसा त्यांनी कर्नाटकात तुकारामही केला आणि अल पचिनोचा सिनेमाही त्यांनी तिकडं केला. इतकं म्हणजे असं म्हणलं जायचं की डॉक्टर राजकुमार या फुटपाथवरनं आणि अमिताभ बच्चन त्या फुटपाथवरनं जायला लागले तर लोक डॉक्टर राजकुमारकडे जातील, अमिताभकडे ढुंकून बघणार नाही. इतका मोठा माणूस तो.
तर डॉक्टर राजकुमारांनी जे रिमेक केले त्याच्यात दादा कोंडकेंच्या 2 सिनेमांचे ते केले होते, अंधाळा मारतो डोळा आणि तुमचं आमचं जमलं. आणि दोन्ही सिनेमे तुफान आपटले कर्नाटकात. त्याचं खरं कारण एवढंच होतं की स्टोरी कळल्याप्रमाणे त्यांनी ती केली कर्नाटकात कानडी भाषेमध्ये, पण त्यातला जो द्व्यर्थीपणा असतो मराठी सिनेमातल्या शब्दांचा जो दादा खेळायचे तो त्यांना कानडीत आणताच आला नाही. त्यामुळे सपक स्टोरी वाटली सिनेमे पडले. त्यामुळे डॉक्टर राजकुमार दादा कोंडकेंना प्रचंड मानायचे की अरे हा माणसाने केलेलं काही मला जमलं नाही, बाकी मी सगळं आयुष्यात केलं, पण ह्याचे केलेले सिनेमे अनसक्सेसफुल ठरले माझे. झालं असं की आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, तिथले वेटरपासनं सगळे हे काहीतरी घाटी भाषा बोलतायत मराठी असं म्हणायचे. आम्ही आजसात बोलायला लागलो, हिंदीत बोलायला लागलो की त्यांना चेहऱ्यावर राग यायचा. इंग्रजी त्यांचं इतकं घाण होतं की आम्ही त्यांना समजावायला लागलो तरी त्यांना इंग्रजी कळायचं नाही. अशा अवस्थेत आमचं शूटिंग चालू होतं एकीकडं. सहज म्हणून दादांच्या मॅनेजरनी राजकुमारांच्या ऑफिसला फोन केला होता की बाबा आम्ही शूटिंग करतोय, आलोय बंगलोरमध्ये, तुम्हाला भेटायचं आहे दादांना असाल तर. ते कुठेतरी मद्रासला शूटिंगला गेले होते, चेन्नईला त्यावेळेच्या. तर ते आले आणि त्यांना ऑफिसमध्ये निरोप मिळाला की दादा कोंडकेंचं युनिट आलं आणि ते इथे शूटिंग करतात वृंदावनमध्ये. मग त्यांनी पी एकडनं निरोप पाठवला त्या हॉटेलवरती की ते किती वाजता येतात वगैरे विचारा. त्या पी एनी फक्त चौकशी केली. आता पी एनी असं नाही सांगितलं की मी डॉक्टर राजकुमारांच्या ऑफिसमध्ये बोलतोय. त्यांनी फक्त हॉटेलला फोन लावला आणि विचारलं वो एक युनिट मराठी का वहाँ पे, हां. तर त्यांनी काहीतरी कानडीत सांगितलं असेल इंत्रड वगैरे करून काहीतरी. ते सांगितल्यावरती ते किती वाजता येतात ते म्हणले संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे अंधार पडला की त्यांचं आउटडोअर शूटिंग असल्यामुळे बंद होतं, मग ते येतात सगळे. ओके ओके म्हणून त्यांनी ठेवून दिला. आम्ही सगळे परत आलो आणि अचानक हॉटेलमध्ये अशी धावपळ सुरू झाली. तर काय काय डॉक्टर राजकुमार येत आहेत. आता डॉक्टर राजकुमार 5 स्टार हॉटेलला आलं म्हणजे इथं काय येतोय म्हणून गडबड सगळी. तर तोपर्यंत त्या ताफा आला, डॉक्टर राजकुमार उतरले. तर तिथे पद्धत आपल्यासारखा असा एवढासा हार घालत नाहीत हा, कंजूषपणा करून मराठी माणसारखा. ते एवढा हार घालतात पायापर्यंत, असा मोठा हार असतो तो. त्याच्या करंड्या बिरंड्या घेऊन ती सगळी लोक मागं पुढं डॉक्टर राजकुमारांच्या. त्यांनी येऊन दादांना तो हार घातला, ते हांडे पाटील म्हणून ते होते त्यांना घातला. मग आमच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या, आम्ही सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला आणि ते गप्पा मारत बसले आमच्याकडे. हा भाग साधा झाला की आमच्या भेटी झाल्या वगैरे. डॉक्टर राजकुमार गेले. पुढचा बदल असा होता की दुसऱ्या दिवशीपासून समजा मला शिंक आली ना तरी तो कानडी माणूस लगेच आता याचं विचारायचा यू वॉन्ट एनिथिंग. त्याचं कारण त्याच्या एकच लक्षात आलं यांना कानडी येत नाही, यांना मराठी भाषा आहे, हे घाटी लोक आहेत, पण डॉक्टर राजकुमार यांना मानतो म्हणजे हे कोणतरी मोठे असावेत. इतका भाषावाद पक्का आहे साऊथकडं. आपल्याकडं थोडं उलट आहे. एकाच वेळेला RRR लागलाय आणि शेजारी वसंतराव लागलाय. आपण सिटी प्राईडला वगैरे तिकीट वगैरे काढायला जातो, बघा कुठला बघूया, RRRला जाऊ. नाही नाही अरे वसंतरावला नाही काय काहीतरी मराठीकडे वाटतं, RRR राजामौली. आणि मग दोन्हीचं तिकीट सेम असलं तरी मी शक्यतो ट्राय असं करतो की मी राजामौलीचाच बघायला जाईल. आपल्याला आपल्या भाषेविषयी एवढं प्रेम नाही आहे. हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक भाग आहे आणि त्यामुळे हे घडतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आत्ता पहिल्यांदा मी पाहिलं की पावनखिंडनी जास्त पैसे कमवले एका हिंदी सिनेमापेक्षा, झुंडपेक्षा. आता झुंड मराठी माणसानेच केलेला होता, पण झुंडचे जेवढे पैसे खर्च झाले होते त्याच्या वनथर्डही उत्पन्न आलं नाही आणि पावनखिंडनी जेवढं केलं त्याच्या 6 पट पैसे त्यांना मिळाले. मग कुठेतरी आत्ता कदाचित शिवाजी महाराज वगैरे हे सगळं असेल, पण पावनखिंडला तरुण लोक जाताना पाहिली. सिनेमा कसा आहे हा नंतरचा भाग, पण मुळात तुम्ही बघा, तुमच्या भाषेवर प्रेम करा. साऊथमध्ये हे फार आहे. म्हणजे सिनेमा यायच्या आधीपासनं ते ॲक्टर्स, डिरेक्टर्स, म्युझिक डायरेक्टर्स यांचे जे क्लब्स असतात त्यांच्याकडनं 3-3 महिन्याचं ॲडव्हान्स बुकिंग झालेलं असतं. दुसऱ्याला तिकीटसुद्धा नाही मिळू शकत. आपल्याकडे हे होत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम आहे असं माझं मत आहे मराठीच्या बाबतीत. सर माझा प्रश्न असा होता की आजकाल निगेटिव्ह रोल प्ले केल्यावर त्यांना प्रेमही भेटतं आणि ट्रोलिंगही भरपूर भेटते, तर त्या ट्रोलिंगवर तुम्ही काय सांगा? खरं सांगायचं तर प्रेमही भेटतं आणि ट्रोलिंगही भेटतं असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणजे तुम्ही सगळे आता पत्रकारिता या विषयात पुढे जाणार आहात म्हणून कुठल्याही आता प्रिंट मीडिया किंवा याच्याकडे जाऊन तुम्ही बघाल तर लक्षात येईल पूर्वीसारखी पत्रकारांची टीम आता कुठंच राहिलेली नाही. कारण आता प्रत्येक सामान्य माणूस पत्रकार झाला आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे, त्याचं एक व्हॉट्सॲप विद्यापीठ आहे स्वतंत्र, ज्याच्यावर त्याला त्याच्या पद्धतीने बातम्या मिळत असतात. त्या खऱ्या का खोट्या याचा विचार न करता तो आधी त्या फॉरवर्ड करत असतो. रस्त्यात कॅमेऱ्यावरती त्याला सापडलेली घटना तो पटकन पाठवून देतो. आत्ता माझ्यासमोर ॲक्सिडेंट झाला, आत्ता इथं आग लागलेली मी पाहिली, आत्ता इथं हा माणसाला मारताना मी पाहिलं.
त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की हे इतकं वाईड स्प्रेड झालं आहे की तुम्ही कशावरच कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे वाटतं ते ओपनली या मीडियामध्ये तो बोलायला लागलेला आहे. त्यामुळे ट्रोलिंगही होणार, प्रेमही मिळणार, हे सगळं घडतं. प्रश्न एवढाच आहे की मी कुठलंही माध्यम वापरत असताना ते किती सजगपणे वापरतोय हे ज्यावेळेला लोकांना कळेल तेव्हा आपोआप 5च्या पुढं व्हॉट्सॲप पाठवायचे नाही, ही जी फक्त भारतावर आलेली बंदी आहे ना ती उठेल. कारण जगात कुठेही नाही आहे, पण आपल्यावर बंदी आहे की 5पेक्षा जास्त ग्रुप किंवा 5पेक्षा एका व्यक्तींना एका वेळेला व्हॉट्सॲप पाठवता येत नाही. 6व्याला गेलात की ते बंद पडतं. हे फक्त आपल्याकडे काय आहे तर याचं एकमेव कारण विदाऊट रीडिंग फॉरवर्ड, आणि त्याचं कौतुक ग्रुपवर पहिलं मी पाठवलं. अरे पण काय पाठवलं ते खरं का खोटं बघितलंस का तू? प्रॉब्लेम तो आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे होणार. माझं काही त्याच्यात म्हणजे ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. आपण तेवढे सज्ञान नाही आहोत माध्यम वापरण्यासाठी अशा पद्धतीची, म्हणून हा गोळ आहे. नमस्कार. नमस्कार, मी जान्हवी वानखडे. मला असं विचारायचं होतं, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आदर्श असतो, एक इन्स्पिरेशन असते, तसं तुमच्या आयुष्यात कोणी? एकच एक असं नाही, खूप आहेत. मी म्हटलं तसं की विरोधास असेल, पण वडिलांनी मला एवढा विरोध केल्यामुळे मला फार जाणवलं होतं ते माझे ते आदर्शच होते, कारण अत्यंत शिस्तबद्ध होते ते. माझी आई, जिच्यामुळे माझं सगळे साहित्य संपदा समृद्ध झाली असे म्हणतो, पण माझी आई लेखिका होती. म्हणजे आता तुम्हाला त्या लेखिकाही कोणी माहिती नसतील. शैलजा राजे, शकुंतला गोगटे, ज्योत्स्ना देवधर आणि सुभाष सोलापूरकर असा 4 लेखिकांचा पुण्यात ग्रुप होता. साहित्यप्रेमी भगिनी म्हणतात, साहित्यप्रेमी. ती सुभाष सोलापूरकर माझी आई. तिच्या मेजर कादंबऱ्या ज्यांनी छापल्या त्यांचं नाव कुलकर्णी ग्रंथागार. त्यांची मुलगी ही माझी मैत्रीण आहे चांगली, आता स्किन स्पेशलिस्ट आहे, डॉक्टर अनघा दूधवते दिनानाथला. तर ती आणि मी लहानपणी खेळायचो. त्यावेळेला एक गृहस्थ त्यांच्या घरात माया असं घरापासून जवळ होतं त्यांचं घर, तर जायचो मी कधी आईचं काही द्यायचं लिखाण किंवा काही त्यांचे, मग तिच्याबरोबर खेळून येतो एक तासभर असं म्हणून मग आम्ही त्यांच्या घरात किंवा वाड्यात खेळायचो. तर तिथे एक गृहस्थ असे मस्त सिगरेट ओढत वगैरे असे बसले असं असं गप्पा मारत वगैरे. आम्हाला कळायचं नाही कोण आहेत काय, बाहेर पांढरी अँबॅसेडर वगैरे. नंतर कळलं की ते गदिमा होते, आणि गदी माडगुळकरांची ही पुस्तकं कुलकर्णी ग्रंथागारात छापायचे. माझ्या आईची कादंबऱ्या, त्यामुळे असं गदिमांना आम्ही असं जवळनं पाहिलं. पण माझं असं होतं की अशी कितीतरी लोक आईच्यामुळे मला जवळनं बघायला मिळाले. अनेक चांगल्या मोठ्या लोकांचा सहवास संघामुळे लाभला. म्हणजे बाबूजी असतील, खळे काकांसारखा माणूस असेल, श्रीनिवास खायांसारखा, भीमसेन जोशींबरोबर मी जे काही कार्यक्रम करू शकलो मोठा पंढरपूरला ते असतील, अटलजींसारखा एवढा मोठा माणूस असेल, APJ अब्दुल कलामांबरोबर फिल्म केली तेव्हा वंदे मातरमच्या माझ्या फिल्ममुळे त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. मला असं वाटतं की लोकांकडनं संस्कार होत जातात. एकच एक असा आदर्श किंवा असं काही राहत नाही. आपल्याकडं आपली भूमिका ही समाजात वावरताना स्पंजसारखी असावी. जे चांगलं आहे तेवढं उचलता आलं पाहिजे पटकन. की अरे या माणसाचं हे उत्तम आहे, हे उचला, या माणसाचं हे उत्तम आहे, हे उचला. आणि ज्या माणसाला स्वतःचं आधीचा प्रश्न जो होता त्याच्याशीच निगडीत उत्तर देतो की स्वतःची फ्रस्ट्रेशन्स किंवा स्वतःचं स्ट्रगल घेऊन जगायची सवय होतं ना, तो सक्सेस नाही मिळू शकत. यू शुड लिव्ह दॅट वे. मला पुढं जायचं, माझं बास झालं मी झालं, दुःख संपला विषय, पुढचं तर ते करतायत. एकच एक हा आदर्श नाही. अनेक अभिनेते आवडतात, अनेक अभिनेत्री आवडतात. बच्चन साहेबांबरोबर काम करताना मी इतका टेन्शनमध्ये होतो विरुद्धच्या वेळेला पहिल्यांदा शॉटला. एवढं मोठं प्रोजेक्शन असणाऱ्या माणसाबरोबर आपण काम करतोय. मी त्या ओबी व्हॅनमध्ये गेलो, कपडे घातले सगळे, आणि म्हणलं कोण बच्चन मीच. हा भाव घेतल्याशिवाय मला उगाच राहता आलं असतं. तर मी पूर्ण माझा रोल सोडून मी काहीतरी त्यांच्यासमोर दबल्यासारखंच गेलो असतो. मला असं वाटतं की ते घालवण्याची एक पद्धत शिकली एकदा की सगळं करता येतं. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला COEP मध्ये ॲडमिशन मिळालं होतं, अँड द सेम केस वॉज विथ मी. म्हणजे आता मी इथे ॲडमिशन घ्यायच्या आधी मला पण COEP मध्ये ॲडमिशन मिळालं होतं, अँड मग ते फॅमिली क्रायसिस अँड ऑल. तर मग ॲट दॅट टाईम जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतला, मीन्स इंडिव्हिज्युअली घेतला विदाउट एनी सपोर्ट, सो डिड यू हॅव अ प्लॅन बी की म्हणजे जर हे नाही झालं? प्लॅन बी जो तोच हे करायचं हे ठरवूनच बाहेर पडलं ना. प्लॅन बी वॉज आय वॉन्ट टू बी एन ॲक्टर. दॅट वॉज प्लॅन बी इन माय माइंड. आय मेक इट टर्न्ड आउट टू बी अ. तू साक्षी ना तुझं नाव? माझ्या माहिती ते आणखी माझी मैत्रीण आहे साक्षी. तिनेही असंच केलं.
तिच्या घरचे लोक चार्टर्ड अकाउंटंट व्हावं म्हणून मागं लागले होते, कारण तिच्या घरात 2 लोक चांगली त्या आयुष्यातली होती म्हणून. शी टर्न आणि तिने केटरिंग कॉलेजला जाऊन डिग्री घेतली, डबल डिग्री. आता तिला अर्थात फक्त नवऱ्याला किंवा असं घरातच खायला घालायला आवडतं. तिने काही नंतर फारसं केलं नाही, कारण तिच्यावरती एका फार सामान्य माणसाचं प्रेम बसलं आणि त्यांचं लग्न झालं. नंतर ती धोनीची बायको आहे, ती साक्षीच. तिने औरंगाबादमधनं केटरिंग केलं. माझ्या मित्राच्या मुलाबरोबर ती शिकायला होती, त्यामुळे त्यांचं सगळं ते पाहिलं होतं. थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न होता की आता ही मुलं सगळी पत्रकारिता शिकतात आणि आता इवन दे आर एस्पायरिंग टू गो इन टू चॅनल्स वगैरे, तर तुम्ही खूप सक्सेसफुल प्रोग्राम्स अँकरिंग केले, गणपतीच्या मिरवणुकी असतील, तर ॲक्च्युअल लोकांमध्ये उतरून तुम्ही अँकरिंग केल्याचं कसं आहे, त्याच्यासाठी मुलांनी कशी तयारी करावी किंवा त्याच्यासाठी गाईडलाईन्स गाईडलाईन असं मी म्हणणार नाही. माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी आपण काम करायला जातोय किंवा जो विषय घेऊन त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यात उतरू नये, हा पहिला भाग. सगळ्यात प्रोज अँड कॉन्स आपण म्हणतो तसं सगळं माहिती पाहिजे त्या विषयीचा, हा एक भाग. नंबर 2 माझं वैयक्तिक मत की कुणालाही कुठलीही गोष्ट विचारायला घाबरायचं कारण नाही. दुर्दैवाने काय झालंय, म्हणजे पटेल ना पटेल तुम्हाला, पण आजची पत्रकारिता खूप बोंबललेली आहे असं माझं मत आहे. कुठल्या तरी पक्षाच्या कुठल्या तरी विचारसरणीच्या दावणीला बांधून मग त्या अर्थकारणापोटी सगळं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा अवघड होतं. म्हणजे आम्ही एकाच वयात म्हणून कदाचित असेल, तळवलकर असतील, गोविंदराव गडकरी असतील, चंप बिशीकर असतील, विना देवधर पुण्याला तरुण भारतला पूर्वी होतं त्यावेळेला असणारे असतील, SK कुलकर्णी असतील. आम्ही असे संपादक पाहिलेत की ज्यांच्या अग्रलेखांसाठी सुद्धा त्यावेळेला वर्तमानपत्र वाचली जायची. आजचे अग्रलेख काय झालेत, जपानच्या गाडीच्या काचेतून भारताकडे बघताना, अरे आधी सरळ बघ ना देश, नंतर तिकडच्या काचेपर्यंत जा. आणि आजच्या पत्रकारितेतला दुसरा वाईट भाग असा झाला मॅडम की मराठी वर्तमानपत्राच्या एखाद्या पत्रकाराच्या मुलीचं लग्न 7 स्टार असू शकतं. म्हणजे काय पैसा कुठनं येतो हा, 5-5 हेलिपॅड वगैरे. मी चक्रावून गेलो होतो की हा मराठी वर्तमानपत्राचा संपादक आहे आणि त्याच्या मुलीचं हे लग्न आहे. त्यामुळे सगळ्यांनाच शेवटी पोटासाठी काम करायचं आहे. मला जास्तीत जास्त ऐहिक आयुष्यामध्ये सुखी व्हायचं आहे, त्यासाठीचं सगळं हवं आहे, हे बरोबरच आहे. पत्रकारितेतला माझा नॉर्म हल्लीचा एकच आहे, तुम्ही काहीही बातम्या लावा, बाकी काही असं काही हल्ली काही कोणी काही रिडिंगवरती फक्त अवलंबून आहे असं नाही. दर मिनिटाला माझ्या मोबाईलवरती मला मिळत असते प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक. मी मुळाशी म्हटलं तसं. प्रश्न एवढाच आहे की जिथं राष्ट्र किंवा माणूस आणि त्याची तत्व असे विषय जिथे येतात ना, तिथं तरी लेखणी घसरता कामा नये, एवढंच माझं म्हणणं. बाकी तुम्ही काही करा, कुठल्याही तुम्ही ज्या विचारसरणीला व्हायला आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे बाहेर जाताना हा विचार करता आलाच पाहिजे की बाबा माझ्यावर दडपण येऊन जर माझी पत्रकारिता किंवा कुठलीही गोष्ट होणार असेल आणि त्यासाठी माझ्या मनाला मुरड घालून एखादी गोष्ट मला लिहावी लागणार असेल तर ते वाईट आहे, 200% वाईट आहे. कारण खूप अजेंडे असे चुकीचे सेट होतात आणि आपल्या कधी लक्षात येत नाही. म्हणजे मगाशी मी मॅडमशी बोलताना बोललो, त्यातला एकच विषय सांगतो. खूप गाजलेला सिनेमा आहे म्हणून फक्त सांगतो, शोले किती लोकांनी पाहिला तुमच्या इथे? बहुतेक सगळ्यांनी पाहिला. कधी प्रश्न पडला का तुम्हाला की ज्या शोलेमध्ये त्या गावच्या ठाकूराच्या घरातली सून कंदील विझवतीये तिथं पाण्याची टाकी कुठून आली? पाणी चढणार कसं ज्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही तिथं? कधीच नाही वाटलं कोणाला. धर्मेंद्रचा सीन विनोदी करायचा दारू पिऊन म्हणून पाण्याची टाकी बांधता तुम्ही. बरं, आपण असंही समजू लोकशाहीतला भाग की खासदारांनी सांगितलं होतं या गावालाही मी इलेक्ट्रिसिटी आणि पाणी देणार, नंतर ते रद्द झालं, पण तोपर्यंत टाकी बांधून तयार होती. इथपर्यंत ठीक आहे, चला म्हणून टाकी होती. बाकी काहीच नाही ना. अजान कुठनं ऐकू येते माईकवरनं मशिदीच्या? आला कुठनं लाईट त्या गावात? मला असं वाटतं हे प्रश्नच पडत नाहीत आपल्याला. आपण फक्त करमणूक म्हणून सिनेमे बघत जातो, अजेंडे ते लोक वेगळे सेट करतात आणि त्यांच्या नॅरेटिव्हवर आपण चालायला लागतो. प्रेक्षकांनीही कला आहे ना कुठलीही. सो नॅरेटिव्ह शुड बी सेट बाय ऑडियन्स, नॉट बाय द डिरेक्टर, नॉट बाय द ॲक्टर. पण आपण इतके सरदोपट सिनेमे बघतो की आपल्या लक्षात येत नाही हे असं काहीतरी दाखवलं. अशी कितीतरी सिनेमे मी सांगेन, उदाहरणं सांगेन त्याची.
की ज्याच्यात आपण बघितलेलंच नाही. अमिताभ बच्चन एथिस्ट आहे ना दीवारमध्ये. एथिस्ट म्हणजे ज्याचा धर्म आणि देव याच्यावरती विचार नाही. शिव्या देताना फक्त शंकरच का सापडला? अमर अकबर अँथनी दाखवतो तसं तिन्ही ठिकाणी शिव्या दे ना, मग जे 3 महत्वाचे धर्म आहेत तिथं. तो शिवी फक्त शंकराला देतो का? नंतर त्याचा जीव असतो ना तेव्हा त्याच्या खांद्यावरचा बिल्ला आहे 786. आपल्या लक्षात येत नाही. मला असं वाटतं की अत्यंत उघड्या डोळ्यांनी विचारपूर्वक बघायला शिकलं पाहिजे, तरच कळू शकतं की हे काय चाललंय आणि काय याच्यात चुकीचं दाखवलं गेलंय, काय बरोबर दाखवलं गेलंय. दुर्दैवाने इकडं आपण फार सरदोपट बघतो असं माझं मत आहे. बातम्या वाचताना फार सरदोपट वाचतो. अत्यंत अशुद्ध मराठी वापरली जाते. मी सकाळसारख्या वर्तमानपत्राला तोंडावर सांगतो, अनेक वेळा फोन करायचा. महाशिवरात्र झाली की दुसऱ्या दिवशीचा फोटो आला की मी माझे कोणते मित्र असतील ते संपादक त्यांना, अरे शुद्ध करा रे, आता सॉफ्टवेअर आले आहेत, आता तरी शुद्धीत लिहा. दरवर्षी पाहिलेलं आहे मी. काय लिहिलं जायचं? शंकराची पिंड चक्क्यानी सजवलेली होती महाशिवरात्री निमित्त. ठीक आहे, शंकराची पिंड नसते. 14व्याला ठेवतात ते पिंड, 10व्याला आणि 14व्याला. शंकराची पिंडी. पारंपरिक हा शब्द मराठीत नाही. सगळे मी अनेक वर्तमानपत्रातले आणि प्रिंट मीडिया बरोबर या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या बायका आणि एक चॅनलवर बोलताना पारंपरिक सोहळा. पारंपरिक कसा असेल? पारंपरिक. परंपरा त्याची संधी पारंपरिक. आणि शुद्ध लेखनात छापलाही पारंपरिकच जातो. बोलायची सवय शुद्ध लागली. पारंपरिक उत्सव झाला म्हणून. मला सांगण्याचा उद्देश आहे की आपण अत्यंत काटेकोर असलं पाहिजे आपल्या भाषेविषयी, आपल्या अभ्यासाविषयी, आपल्या मांडणीविषयी. तरच यशस्वीता येते आणि तरच लोकांपुढे तुम्ही योग्य पद्धतीने जाऊ शकता. सर, इतक्या वर्षांचा प्रवास आहे, वेगवेगळ्या लोकांना अभिनयात, मुलाखती तुम्ही भेटलात. काही नावं सांगता येतील का की अंतर्बाह्य खरंच निखळ माणूस आणि मनापासून त्यांच्या पाया पडत? श्रीनिवास खळे, भीमसेन जोशी, APJ अब्दुल कलाम, कितीतरी, अटल बिहारी वाजपेयी, फार मोठी माणसं आणि खरंच निखळ आणि जे काय म्हणायचे ते स्पष्ट, काही घेणं नाही. म्हणजे त्याचा आज वापर भारतीय जनता पक्ष किंवा इतर ठिकाणून वेगळा होतं ते सोडून द्या. पण एका मताने ज्यावेळेला वाजपेयींचं 13 दिवसाचं सरकार पडलं त्यावेळेचं जे भाषण आहे ना, आजही मला असं वाटतं की इतकं उत्तम भाषण मी ऐकलं नाही. सरकारे आएगी जाएगी, ये देश रहना चाहिए, हे जे ते म्हणलेत ना, ही त्यांची खरंच भावना होती. आणि अशी नव्हती की 11वीत असताना त्यांनी रगरग हिंदू मेरा परिचय कविता लिहिलेली आहे वयवर्ष 16 असताना. त्यामुळे इतकी निखळता फार कमी लोकात असते. किंवा APJ अब्दुल कलामांचं मी पाहिलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला आता प्रमुख पाहुणे वगैरे म्हणून ते आलेले आहेत, त्यांच्या हस्ते काही सत्कार आहेत सायंटिस्टचे वगैरे वगैरे, तर त्यांचा परिचय दिला जातो. आता नॉर्मली आपल्याला सवय कशी असते, तर समजा मी अनेक ठिकाणी जातो अशा कार्यक्रमात, माझा परिचय किंवा मग अशी तुम्ही काय इंट्रोडक्टरी फिल्म, तर मी शांत बसलेलो असतो. APJमध्ये लहान मुलं होतं असं मी पाहिलं. त्यांचा परिचय देताना तेच टाळ्या वाजवत असे, भारी भारी सांगते, भारी सांगते, माझ्याविषयीच आहे पण भारी सांगते. हे जे लहान मुलाचं कुतूहल असतं ना, हे दुर्दैवाने महाविद्यालयीन काळात आपण शिकल्यानंतर हळूहळू आपलं जातं. अनेक लॅकर्स येतात मेंदूवरती, अनेक थर येतात आणि आपण अत्यंत असे व्यवहारी जगासाठी स्वतःला तयार करायला लागतो आणि त्याच्यात आपलं कुतूहलच मग ते कुतूहल असलं पाहिजे. काय मला जाणीव करून घ्यायची, नवीन जाणीव करून, ते कुतूहल जोपर्यंत जागृत राहील तोपर्यंत तुम्हाला नवीन करायची संधी राहील असं माझं मत. त्यामुळे अशी खूप माणसं आहेत की जी ग्रेटच आहेत. गुलजार साहेब आहेत, कमाल माणूस, कमाल. जगाच्या नकाशावरती जे सेन्सॉर आहे ते भारतात नाही, हा त्याचा वाईट भाग आहे. आणि एक पळवाट आपल्या लोकशाहीने देऊन ठेवलेली आहे जी बाकीच्या देशात नसते. अगदी म्हणजे मी ऑब्जेक्शनेबल गोष्टी कुठल्या आहेत ते सोडून द्या, पण आत्ताचं मी ज्याचं उदाहरण दिलं की एवढा मोठा पावनखिंड सिनेमाची सुरुवात बघा ना, हा इतिहास नाही,
शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काही घटना, काही लोककथा, काही सांगोवंगी निर्माण झालेल्या कथा, या सगळ्यांचा एकत्रित भाग करून इतिहासाचं एक दर्शन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे इथेच तुम्ही पहिली शस्त्र खाली ठेवूनच सुरुवात केली, आता लढाई करतो, त्याला काहीच अर्थ नाही ना. प्रामाणिक राहून दाखवलंच पाहिजे. तुम्ही नाही दाखवलं तर त्याला काही अर्थच नाही आहे. पण आपल्याकडे याला कुठेच सेन्सॉर नाही ना, त्यामुळे काहीही दाखवता येतं. सेन्सॉर हा विषयच अशा पद्धतीने घेतला जात नाही. तुम्ही जगातल्या नकाशावरती जाऊन बघा, हॉलिवूडमध्ये जेवढ्या म्हणून बायोग्राफीज बनतात, किती विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करतात. प्रचंड बिथोवेनपासून कोणाचीही काढून बघा. कारण एवढीशी चूक झाली तर त्यांची बोंब होते. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल, रिचर्ड ॲटनबरोनी केला, एकच भाग दाखवला त्या व्यक्तिमत्वातल्या एका भागाकडं, पण गांधी जेवढा सक्सेसफुल झाला तेवढा त्यानंतर आपल्याकडे बनलेला सुभाषचंद्र बोस असेल, पटेल असेल, यशवंतराव चव्हाणांनी काम केले म्हणून असेल, आंबेडकर असेल, दिसायला सिनेमे मोठे चालले नाही, कारण अभ्यासच केला गेलेला नव्हता त्याच्यावर तेवढा. त्या पद्धतीचा विचारच होत नाही, अभ्यासच होत नाही. मला काय दाखवायचं आहे याचं व्यक्तिमत्व दाखवताना ते व्यक्तिमत्व काय दाखव, तुला पटलेलं व्यक्तिमत्व आम्हाला काय घेणं आहे. सामान्य माणसाला ते पूर्ण व्यक्तिमत्व कळलं पाहिजे ना. सचिन तेंडुलकरचा सिनेमा कुठे चालला, पण त्याला फिल्मोग्राफी करून स्टोरी जोडल्यावर MS धोनी तुफान चालला. म्हणजे त्याच्यात त्यांनी त्याचं आयुष्यही मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्याला त्यांनी थोडीशी कलात्मकतेची जोड दिली. फार कमी बदल केले त्याच्या आयुष्यातल्या काही घटनांना, पण ती कलात्मकतेची जोड देणं आवश्यक होतं त्यांना, कारण सिनेमा धंदा म्हणून करायचा होता. पण त्यात इतिहास फोडला नाही त्यांनी किंवा चुकीचा नाही दाखवला. आता मराठीत एक सिनेमा येऊन गेला हिरकणी, किती लोकांनी पाहिला? हिरकणी नावाची गोष्टच नाही इतिहासात, माहिती का? आता असं काही घडलेलं नाही जगात, काहीही रायगडावर असलं घडलेलं नाही. हिरकणी बुरुज ज्याला म्हणतात, पाचाडकडनं जाताना तिथनं तू सुद्धा उडी मारशील, इतका लहान आहे. रंजक इतिहास करण्यासाठी इतिहासकारांनी ज्या नवीन कथा रचल्या शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना, त्याच्यात ही कथा लिहिली गेली आणि त्यामुळे त्या कथेचा डायरेक्ट इतिहास झाला. जे घडलेलंच नाही ते इतिहास म्हणून समोर आलं. अशा तर कितीतरी गोष्टी आहेत. मदारी मेहतर या नावाचं पात्रच नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठंही. आपल्याला वाटतं फार भारी माणूस होता कोणतरी हा मदारी मेहतर, पण इतिहासात नाहीच नाही हे पात्र मूळ. किंवा सुभाषचंद्र बोस खूप फेमस झाले स्वातंत्र्याच्या काळात आणि या सगळ्या त्यांच्या जे काही मिलिटरी पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, म्हणून नेतोजी पालकरला आपण नेताजी पालकर म्हणायला लागलो. आयुष्यभर नेताजी पालकर असंच उच्चार मी ऐकलेत लोकांकडनं. नेताजी हा शब्दच नाही आहे, तो सुभाषचंद्र बोसांमुळे नंतर लोक वापरायला लागले पालकरांना. मूळ इतिहासातलं कुठलंही कागदपत्र वाचा, नेतोजी पालकर, नेताजी हा शब्दच नाही आहे तिथं. कारण नेताजी हा उत्तर हिंदुस्थानातून आलेला शब्द आहे. त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका तर इतिहासात खूप आहेत, म्हणजे त्याच्याविषयी न बोललेलं बरं. सय्यद बंडा, अफजल खानावर सय्यद बंडा हे नावच नाही इतिहासात. बडा सय्यद आणि छोटा सय्यद असे दोन भाऊ आहेत ते. आपल्याकडे तर बंडू पण केलाय त्याचा एकाने, सय्यद बंडू. त्यामुळे काय होतं, मुळाकडं न जाणं, अभ्यास न करणं, यातनं या चुका निर्माण होतात असं माझं कायम मत. आणि ते पत्रकारांनी जास्त पाळलं पाहिजे, कारण तुम्ही समाजाला समाजाचा आरसा दाखवायला जाणार आहात पुढच्या काळात, असं माझं मत आहे. की दिस इज यू, ट्राय टू अवॉइड दिस थिंग्स, हे दाखवायचं काम पत्रकार करणार आहे ना. लेखणीतनं असेल, कॅमेऱ्यातनं असेल, बोलण्यातनं असेल. त्यामुळे यू शुड बी मोर कॉशियस ऑलवेज. मी जे दाखवणार आहे ते सत्य आहे का नाही, त्याच्या मागची माझी भावना योग्य आहे का नाही, आणि त्यातनं खरंच परिवर्तन घडणार आहे का नाही. असं कधी घडत नाही, क्वचित एखाद्याच्या बाबतीत घडतं, पण प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात असतं, असं माझं मत. आता तुम्ही नाव घेतलंय मदारी मेहतर म्हणून नाही, पण मी प्राध्यापक नामदेव जाधवांचं पुस्तक वाचलं होतं, गनिमी काव म्हणून. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते, तेव्हा मग त्यांना जेव्हा बंदिस्त केलं होतं, तेव्हा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यासोबत मदारी मेहतर हे नाव पण त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलं. हेच तर सांगतो ना, लोक इतिहासामध्ये नावं लिहितात म्हणून ती नावं बदलतात आणि ती नावं येतात. कुठलाही इतिहास जेव्हा तपासला जातो तेव्हा तो त्याची जी ओरिजिनल कागदपत्र आहेत त्याच्यावरनं तपासला जातो, बखरींवरनं पण नाही. कारण बखर सुद्धा त्या काळात समकालीन माणसांनी लिहिली आहे का नंतरच्या माणसांनी लिहिली हे सुद्धा माहीत नसतं. त्यामुळे तशा पद्धतीने कधीही तो लिहिला जात नाही.
इतिहास रंजक करून लिहिण्याच्या नावाखाली त्याच्यामध्ये अनेक पात्र घुसडली जातात. अगदी आत्ताच्या सिनेमांमध्ये पण आहेत पावनखिंडपासून असले कुठलेही प्रसंग घडलेले नाहीत. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे, अख्खा पावनखिंड चकचकीत बघतो की नाही आपण. महाराजांचं संपूर्ण पन्हाळगड ते विशाळगड हा प्रवास रात्रीचा आहे. मग काय करायचं, सिनेमा दिसेल का? रात्रीचा प्रवास आहे सगळा, पावसात भर, मग दिसलाच नसता ना सिनेमा. म्हणून तुम्ही दिवस केला ना, बदलच केला. लोक आपापले बदल करतात. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्यांनी अत्यंत अधिकृत कुठेही रंजकता न आणता मूळ इतिहास काय हा कागदपत्रांवरनं ज्यांनी लिहिला आहे अशा माणसांना मी महत्त्व देतो. कारण आजही शिवाजी महाराजांच्या इतिहासातली बरीचशी कागदपत्रं ही लंडन लायब्ररीमध्ये आहेत, आपल्याकडे नाही. ब्रिटिश लायब्ररीकडे सगळे कागद आहेत. आपल्याकडे शिवाजी महाराजांची चरित्र लिहायला सुरुवात झाली गह खऱ्यांपासनं, गन्ना जोशींपासनं, म्हणजे बाबासाहेबांचे गुरु. त्यावेळेला ही सगळी माणसं लंडनला गेली, त्यांनी एक एक कागद उतरवून घेतला आणि मग इथं आणून त्याचा इतिहास लिहिला आहे. आपल्याकडे ओरिजिनल कागदपत्र फार कमी आहे. पेशवाईचा इतिहास लिहायचा असेल तर पुण्याच्या इतिहास संशोधन मंदिरात जा. 3 लाख कागद, म्हणजे ज्याला रुमाल असं म्हणलं जातं, ते अजूनही वाचलेच नाही आहेत मोडीतले, ते वरती पडून आहेत. त्यामुळे मग जो कोणी ज्याच्या मनाला येईल तो त्याच्यावरती लिहितो आणि मग त्याच्यावरनं असं वाटतं की हा हे इतिहासात होतंच. त्यातली सत्यासत्यता तपासायची असेल तर आपण त्याचा मूळ अभ्यास जे करतात त्यांच्याकडे जायला पाहिजे. उदाहरणार्थ गजाननराव मेंढे यांनी शिवचरित्र जे लिहिलंय ना, ती शिवचरित्र नसून तो अभ्यास आहे करून, आणि तो त्यांनी गेली त्यांची 55 वर्ष त्याच्यात खर्च करून घातला आणि त्यांनी कागदपत्राच्या पुराव्यांसहित जेवढं आहे तेवढंच लिहिलं. त्याच्या पलीकडे ते लिहित नाही, ते कुठलीही रंजकता करत नाही. त्यामुळे तो नक्की काय हेतू आहे, कशासाठी आहे, त्याला कुठल्या पत्राचा आधार आहे, याच्या सगळं असतं. आज अनेक कागदपत्र खोटी म्हणूनही येतात. प्रत्येक राजाची, शिवाजी महाराजांची सुद्धा मुद्रा कुठे उमटवली जावी, तारीख, हिजरी, सन वगैरे त्यांच्याकडे असेल तर त्याला उत्तर देताना आपल्याकडचं शतसंवत्सरिक लिहिताना शक लिहिताना कुठे लिहिलं जावं याची बाळाजी चिटणीसाची एक पद्धत होती. कोणी कशाही पद्धतीने दिलेलं हे ओरिजिनल शिवाजी महाराजांच्या काळातलं पत्र आहे म्हणून छापलं तर त्याला आज मी पाहिलं कित्येक वर्तमानपत्र त्याला पटापट लगेच छपाई, बघा नवीन पत्र सापडलं. अरे खरं आहे का खोटं आहे बघ ना आधी. कोणीतरी डुप्लिकेट बनवलं असेल तसं, पण त्याची जागा, त्याची गोष्टी, बरं त्या काळातली ऐतिहासिक म्हणजे कुठली ऐतिहासिकची सत्यता बघण्याचे काही चार्ट्स असतात, ते शिकवलं जातं अधिकृतरित्या, की त्याचा सण बघायचा, मग त्याची तारीख बघायची, मग त्याच्याशी निगडीत कागदपत्र बघायची, त्यावेळेला घडलेल्या ऐतिहासिक मागच्या पुढच्या महिना 1.5 महिन्यातल्या घटना बघायच्या आणि त्या काळातले व्यापारी संबंध, इतर गोष्टी बघायच्या आणि मग ते सगळं तुम्हाला कळतं की हे पत्र आणि ते पत्र जुळत आहे. म्हणजे मग हे त्या पत्रातलं असेल असं कळतं, अन्यथा काही कळत नाही. आता वर्षानुवर्ष पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले दिले असं सारखं बोललं जातं ना इतिहासात. त्याचं मूळ पत्र उपलब्ध आहे आणि ते पत्र म्हणजे तो जो करारनामा आहे जयसिंगाबरोबर झालेला मिर्झाराजे, तो अख्खा करारनामा राजस्थानमध्ये आत्ता एका संग्रहालयात आहे. तो जो पसरला ना तर 125 फुटापेक्षा लांब आहे, अशी सुरनळी आहे ती. त्याच्यावरती औरंगजेबाचा स्वतःचा शिक्का, त्याच्यावरती सनद, त्याच्यावरती त्या लाखेवरती सोनं लावलेलं असाच्या असाच आहे. अख्खा आहे तो. 21च किल्ल्यांचा उल्लेख आहे, 23 आले कुठून? ते कुणीतरी नंतर रंगवलं. प्रत्यक्ष इतिहासाची साधनं बघितल्यावर त्याच्या विश्वास ठेवायचा. माझ्या दृष्टीने नामदेवराव जाधव हे इतिहासाचे लेखक आहे, अभ्यासक नाही. स्वच्छ बोलतो. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि तुमच्या विनोद शैलीने हा अख्खी मुलाखत तुम्ही रंगवली आणि त्यामार्फत तुम्ही भरपूर विषयांवरती प्रकाश टाकलात. तर त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद सर. आणि सर, आपल्या शोची एक प्रथा आहे की मागे असलेल्या कॉफी मग्सवरती तुमची स्वाक्षरी आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी काहीतरी एक शुभेच्छा संदेश तुम्ही लिहावा.